मग चला पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पोह्यांचे पापड आहे म्हणून या ठिकाणी एक बाउल भरून मी पोहे घेतलेले आहे। तर आता तुम्ही म्हणाल हे पोहे कोणते? तर जे आपण कांद्या पोहेसाठी घरात नाश्त्याला वापरतो ना, तेच हे पोहे आहे। पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे। त्यासाठी पुरण चाळायची चाळण असते ना, अशी बारीक ती चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये चाळून घेते। पोह्यांमध्ये किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असे बारीक किडे दिसतात किंवा कचराही असतो किंवा असं पिठासारखंही असते, म्हणून हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे। आता हे पोहे तुम्ही पाहू शकतात असे वातळ आहे, तुटत सुद्धा नाही असे दाबले तरी सुद्धा। आणि अशाच पोह्यांचं आपण पीठ केलं तर पाहिजे तसं बारीक होणार नाही। असा हा कचरा निघालेला आहे त्यातला, काढून घेते। त्यानंतर हे जे पोहे आहे आपण स्वच्छ केलेले, हे पोहे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे। म्हणजे असे दाबले ना लगेच त्या पोह्यांचा चुरा होईल। म्हणून गॅसवरती मी कढई ठेवून घेते आणि गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे। कमी ते मीडियम गॅसवरती हे पोहे साधारण 2 मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहे। 2 मिनिट सांगायचं झालं तर पोह्यांना असा मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पोहे भाजत असताना मात्र असे फक्त कढईमध्ये टाकून द्यायचे नाही, तर अशा प्रकारे उलटपालट करून पोहे आपल्याला हे भाजायचे आहे। म्हणजे एकसारखे असे भाजले जातील आणि कुठेही जळणार सुद्धा नाही। गॅस मात्र कमीच ठेवा। मोठा गॅस केला तर पोहे लगेचच हे जळतात आणि पापडचा वास सुद्धा जळलेला सारखा येऊ शकतो। असा हलका गुलाबी रंग आलेला आहे पोह्यांना आणि मस्त असे कुरकुरीत सुद्धा दिसत आहे। त्यानंतर मी गॅस बंद करते आणि हे जे पोहे आहे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर चाळणमध्येच काढून घेते, कारण चाळणीमध्ये पोहे पटकन थंड होतील। जर का ताटामध्ये आपण काढले थोडा वेळ लागू शकतो, म्हणून चाळणीमध्ये असे पसरून ठेवते का आपलं काम जे आहे ते अगदी पटकन होईल। आता पोहे हे गार झालेले आहे बघा, असे हातामध्ये चुरले का लगेचच चुरा होत आहे। मस्त असे कुरकुरीत पोहे हे भाजले गेलेले आहे। पोहे हे आधीच भाजलेले असतात म्हणून त्यासाठी जास्त काही भाजायची गरज नाही। कमी ते मीडियम फ्लेमवरती 1.5 ते 2 मिनिटापर्यंत पोहे हे भाजले जातात। त्यानंतर हे पोह्यांचं आपल्याला पीठ करायचं आहे, म्हणून मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आणि त्यामध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे आणि शक्य तितकं बारीक हे दळून घ्यायचं आहे। पीठ दळून झालेलं आहे। त्यानंतर चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर पीठ चाळायची चाळणी घेतली आणि बारीक चाळणीनेच हे पीठ चाळायचं आहे। आता हे मी साधारण पाव किलो पोह्यांचे पापड करून दाखवत आहे तुम्हाला, म्हणून घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलं। तुम्ही जर का किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड करत असाल तर गिरणीवरून दळून आणू शकता। चाळल्यानंतर असं हा जाड कण्या निघतात पोह्यांच्या, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये आणखी पोहे टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे दळून घेतलेलं आहे। आता हे जे पीठ आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। अजिबात जाड पीठ आपल्याला वापरायचं नाही, छान असं बारीक दळलेलंच हे पीठ घ्यायचं आहे। आता हे छान बारीक पीठ झालेलं आहे। आता हे पीठ आपण मोजून घेऊ। घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने पीठ मोजून घ्यायचं आहे। जरी आपण पोहे मोजून घेतलेले असले तरी सुद्धा पाण्याचा अगदी परफेक्ट अंदाज येण्यासाठी पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे। असा सपाट कप एक भरून पीठ झालेला आहे। आता उरलेलं बाकीचं पीठ सुद्धा कपामध्ये भरून घेते। अशा प्रकारे हा अर्धा कप पिठाने भरलेला आहे। टोटल हे जे पीठ आहे 1.5 कप पीठ झालेलं आहे। बाउलमध्ये पीठ काढून घेते। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण हे पोहे दळून घेतलेले आहे तेच मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। त्यासोबतच अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। आता ओवा आणि जिरं मिक्सरला लावून असं थोडंसं जाडसर हे दळून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे खूप अशी बारीक पावडरही करायची नाही, असं थोडंसं जाडसर दळून घेतलं ना पापड छान दिसतात आणि अजिबात फाटतही नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। हा पोहे खाण्याचा चमच आहे, याच्याने पाहू शकता असा गच्च भरून तर अर्धा चमचा मीठ आहे। त्यानंतर मिठापेक्षा थोडं कमी आपल्याला पापड खार घ्यायचं आहे, साधारण पाव चमचा पापड खार घेतला। पापड खार आणि मीठ सारखंच दिसते, पण पापड खार मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो। एवढं साहित्य घेतलं। त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे। जाड तळाचं पातेलं घ्या। आता पातेल्यामध्ये पाणी टाकते, तर ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे। म्हणजे की 1.5 कप पीठ होतं म्हणून 3 कप पाणी टाकून घेतलं।
पातेल्यामध्ये आणि हा जो मसाला घेतलेला आहे ना, मीठ, पापड खार, जिरे आणि ओव्याची पावडर ते टाकून घेतलं. झाकण ठेवायचं आहे. जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील तर फक्त एवढंच साहित्य तुम्ही टाकून पापड करू शकता. आणि जर का थोडेसे मोठे मुलं असतील किंवा मोठे मंडळी असतील, तिखट खात असतील, तर मग अर्धा चमचा यामध्ये मिरची पावडर टाका. मिरची पावडर टाकल्यामुळे पापडाला चव आणखीनच छान येते. झाकण ठेवते आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या चवीनुसार मिरची पावडर यामध्ये वापरायची आहे. पाण्याला मस्त खडखडून उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेते आणि उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि हे जे पीठ आहे ते पीठ टाकायचं आहे पातेल्यामध्ये. असं पाण्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवू. गॅस अगदी कमी करून घेऊ. कमी गॅसवरती सगळ्या पिठावरती पाणी फिरून घ्यायचं आहे. केव्हाही खिशी करण्यासाठी पातेलं थोडंसं मोठंच असावं. पूर्ण पाणी आलेलं आहे पिठावरती. त्यानंतर अशा प्रकारे ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जे पातेलं आहे पातेलं सुद्धा खाली उतरून घेते, म्हणजे व्यवस्थित खिशी आपली ही एरली जाईल. अशा प्रकारे तुम्ही जर का ही खिशी करून घेतली तर अजिबात यामध्ये एक सुद्धा गाठ बांधली जात नाही आणि ही खिशी बनवायला तर अतिशय सोपी आहे. कुणाचीही मदत न घेता आपण एकटे जरी असले ना तरी सुद्धा अगदी सहज हे पापड करू शकतो. अशा प्रकारे सगळं पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि खिशी झालेली आहे. पाहू शकता खूप अशी घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही, अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. अशी मिक्स करून घेतली का लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याचा असा ओला हात घ्यायचा आहे. थोडीशी खिशी दाखवते त्याआधी. अशी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही. त्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे वरतून, अगदी थोडंसं हात, आणि झाकण ठेवते. गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आणि कमी गॅसवरती साधारण 3 मिनिटांसाठी ही खिशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही खिशी कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून मी 3 मिनिटांसाठी ठेवली. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पोहे घेतले असाल थोडासा जास्त वेळ लागू शकतो. त्यानंतर असा ओला करून कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडामध्ये ही खिशी टाकून आपल्याला चोळून घ्यायची आहे. खिशी खूप कडकडीत गरम असते, त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका. एखादी असा रुमाल किंवा कापड घेऊन घ्या आणि तो ओला करून पिळून घ्या घट्ट आणि त्या ओल्या कापडाने ही खिशी चोळून घ्या. कापड हा ओला असल्यामुळे ना आपल्या हाताला चटकेही लागत नाही आणि शरीराला सुद्धा हानिकारक काही नाही. तर मैत्रिणींनो, खिशी चोळण्यासाठी शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा आणि गरम वस्तू शक्यतो टाकूच नाही. अशी साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी ही जी खिशी आहे ती चोळून घेतलेली आहे. मस्त छान अशी स्मूथ आलेली आहे. त्यानंतर ह्या खिशीच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खिशी करत असाल तर थोडी थोडीच पातेल्याच्या बाहेर खिशी काढायची आहे आणि राहिलेली खिशी पातेल्यामध्ये झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती जास्त वेळासाठी गरम राहील आणि गरम खिशीचेच पापड छान होतात. आता अशा प्रकारे ह्या लाट्या करून घेते. असा रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर सुरीने कट करून घेते किंवा हातानेही कट करून घेऊ शकता. अशा सुरीने ह्या लाट्या केल्या ना अगदी बराबर होतात. आता ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान, मोठा किंवा मीडियम, त्यानुसार ह्या लाट्या करायच्या आहे. रोल हा सुरीने कट करून घेतला. त्यानंतर हाताने असे गोल गोल करून घेते. अगदी बराबर ह्या लाट्या हे उंडे होत असतात आणि अशा प्रकारे हे उंडे करून घेतल्यानंतर हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे किंवा एखादी पातेल्यामध्ये काढलं तर त्यावरती झाकण ठेवा. असे हे उंडे करून झालेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर पापड बनवण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे, म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन. तर यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. खाली उंडा ठेवला, वरतून प्लास्टिक पेपर ठेवते आणि असं हे दाबून प्रेस करून घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. फक्त ह्या प्लास्टिकच्या पिशवीला अगदी एखाद थेंब तेल लावून अशा प्रकारे हे पापड करून घ्या, म्हणजे अजिबात चिटकत नाही. पापड पाहू शकता किती मस्त असा पातळसर आलेला आहे आणि एकसारखा असा.
आता हे पापड वाळत घालायचे आहे, तर घरातच हे पापड मी करून घेत आहे. अजिबात उन्हात जायचीही गरज नाही. प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे जे पापड आहे आपण बनवलेले ते टाकत घ्यायचे आहे. तशाच प्रकारे दुसराही पापड करून दाखवते. प्लास्टिक पेपर खाली ठेवायचा आहे, मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे. फक्त पहिल्यांदाच थोडंसं तेल लावा प्लास्टिक पेपरला, नंतर शेवटच्या पापडापर्यंत तेल लावायची अजिबात गरज नाही. दुसराही पापड पाहू शकता. असं थोडंसं जाळ वाटल्यास तर फिरून घ्या आणि पुन्हा हे मशीन दाबून घ्या. त्यानंतर मस्त असा एकसारखा पापड हा होत असतो. न लाटता अगदी भराभर हे पापड होतात. तर मैत्रिणींनो, पापड मशीन विषयी भरपूर अशा कमेंट्स येत आहे. तर का ताई ही पापड मशीन तुम्ही कुठून घेतलेली आहे किंवा कितीला घेतलेली आहे? तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. ही जी पापड मशीन आहे ना, भांडेवाल्यांच्या दुकानामध्ये आपल्याला सहज मिळून जाते किंवा ज्या ठिकाणी पोलपाट लाटणं लाकडी वस्तू मिळतात ना, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही पापडची मशीन म्हणजे पुरी मेकर म्हटलं जाते याला, हे सहज मिळते. एकदा घेऊन ठेवलं ना हे एका उन्हाळ्यामध्ये, तर भरपूर वर्ष आपल्याला हे उपयोगात येते आणि किंमतही काही जास्त नाही. यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे येतात. प्लाऊडचं आणि लाकडाचं हे 500 पर्यंत येते आणि प्लाऊडमध्ये घेतलं तर 300-350 पासून याची स्टार्टिंग आहे. अशा प्रकारे एखाद वेळेस तुम्ही जर का हे पुरी मेकर घेऊन ठेवलं तर भरपूर वर्ष उपयोगात येईल. आता जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल? तर प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवला, त्यावरती वरतून छोटासा प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि घरातील एखादी जड ताट घ्यायचं किंवा पोलपाट घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचा. असा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. पण पुरी मेकर जर का असेल ना, त्याच्याने अगदी भराभर हे पापड होतात. म्हणजे आपण एकटे जरी करणारे असले ना, तरी सुद्धा काही वाटत नाही. मस्त असा हा पापड झालेला आहे. तर एक नाही तर सगळेच पापड अगदी छान येतात. कुठेही पापड फाटत नाही आणि मस्त एकसारखे असे पातळसर हे पापड येत असतात. पाहू शकता. काही सेकंदमध्येच मस्त असा हा पापड होत असतो. तर अशाच प्रकारे सगळे पापड हे मी बनवून घेते. पापड बनवून घेत आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. तर अशा प्रकारे मस्त पातळसर हे सगळे पापड करून घेतलेले आहे आणि वाळतही घरामध्ये अशा प्रकारे हे टाकलेले आहे. तुम्ही सुद्धा हे पापड नक्कीच करून पहा. उन्हात अजिबात जायची गरज नाही. ऊन जरी येत नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा हे पापड तुम्ही बनवून खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे पापड मी घरामध्येच बनवून घेतलेले आहे. पण दुसऱ्या दिवशी मात्र 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. कारण वाळवणीचा पदार्थ आहे. उन्हामध्ये वाळवणे हे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हे पापड पाहू शकता. मस्त तयार झालेले आहे. अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त रंगही छान दिसत आहे असे हे पापड झालेले आहे. तर मंडळी आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळूनही छान फुलतो हा पापड आणि त्याशिवाय भाजूनही मस्त होतो. मग चला आधी तळून दाखवते. गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तेल आहे आपल्याला आता तापू द्यायचं आहे. आता तेल हे तापलेलं आहे. पापडाची साईजही पाहू शकता. असा तेलात पापड सोडला का लगेचच हा पापड मस्त असा फुलत असतो. 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असे हे पापड फुललेले आहे आणि अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही. आणखी मी तुम्हाला अशाच प्रकारे काही पापड तळून दाखवते. म्हणजे एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. कुठेही चिरत नाहीत हे पापड, अजिबात फाटत नाही आणि मस्त असे चवीला अप्रतिम लागणारे आणि झटपट होणारे हे पोह्यांचे पापड. असे मस्त हे पापड कढईमध्ये टाकला ना, अशी लगेचच कढई भरून हा पापड फुलत असतो आणि झाऱ्याने असा दाबून घेतला ना, अजिबात तो गोलाकारामध्ये होत नाही, असा सरळच राहतो. तर मैत्रिणींनो, ह्या उन्हाळ्यातील पापडांच्या रेसिपीमध्ये ही एक पोह्यांची पापडाची रेसिपी नक्कीच करून पहा. चवीला छान लागते. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही अशाच प्रकारचे पापड बनवून खाल. अशा प्रकारे मी काही पापड तळून घेतलेले आहे. फक्त 6 पापडमध्येच असं हे ताट भरलेलं आहे.
आणि पापडाची साईजही पाहू शकतात. अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही. मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असा हा पापड फुलत असतो. आणि आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तोडल्यानंतरही एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा, वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील असे हे मस्त खुसखुशीत पापड होत असतात. लगेचच चुरा होत आहे पापडचा. आता मी तुम्हाला पापड हे तळून दाखवलेले आहे. त्यानंतर पापड हा भाजूनही दाखवते. भाजल्यानंतर सुद्धा हे पापड मस्त असे होत असतात. तर मैत्रिणींनो, पापड भाजायला मी ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करत असते. अगदी विस्तवासारखीच ही शेगडी तापते आणि विस्तवावरती जसे पापड छान भाजले जातात ना, त्याचप्रमाणे ह्या शेगडीवरती पापड व्यवस्थित असा भाजला जातो. कारण मायक्रोव्हन घेणं हे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं. त्यासाठी आपण अशा प्रकारची शेगडी घेऊन त्यावरती पापड हे भाजू शकतो. गॅसवरती पापड भाजल्यास तर पापड हा जळतो आणि डायरेक्टली गॅसवरती भाजणं हे हानिकारक सुद्धा आहे. अशा प्रकारे हे 2 पापड मी तुम्हाला भाजून दाखवलेले आहे. आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. भाजलेला पापड सुद्धा मस्त खुसखुशीत हा झालेला आहे. मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. तर पापड बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो मका घेतलेला आहे आणि अर्धा किलो गहू घेतलेला आहे. पहा, गहू किंवा मका आपल्याला काही भिजत घालायची वगैरे काही गरज नाही. आता घेतलेले गहू मक्कामध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. त्यासोबतच काही मसाल्याचे साहित्य लागणार आहे. तर या ठिकाणी शोप घेतलेली आहे. तर घेतलेलं साहित्य पोहे खाण्याच्या चमच्याने मी तुम्हाला सांगते. तर 5 ते 6 चमचे बडीशोप घ्यायची आहे. त्यासोबतच लवंग घ्यायची आहे 2 चमचे. दालचिनी घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिरे 1 चमचा आणि 1 चमचा वेलची. घेतलेलं सगळं मसाल्याचं साहित्य या गव्हामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे गहू, मका आणि हे सगळं मसाल्याचं साहित्य आपल्याला गिरणीमधून अगदी बारीक असं दळून आणायचं आहे. पहा, या ठिकाणी हे सगळं साहित्य गिरणीमध्ये टाकलं. आता दळून घेऊ. पहा, आता माझ्या नणंदबाईने हे पीठ दळून घेतलेलं आहे. बरंच पीठ झालंय नाही का? आणि असं छान बारीकच दळायचं आहे. पहा, ह्या प्रकारे. आता यासाठी आपल्याला काही साहित्य घ्यायचं आहे. ते म्हणजे या वाटीमध्ये घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 1 चमचा खाण्याचा बेकिंग सोडा. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे. 2 चमचे मीठ घ्यायचं आहे आणि हा 2 चमचे पापड खार घेतलेला आहे. पहा, अशा प्रकारे असतो हा, खरखरीत असतो. मीठ, पापड खार आणि खाण्याचा सोडा या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. असं सगळं हे टाकते. 3 साहित्य घेतलेले. आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बऱ्याच दिवसापासून माझ्या काही मैत्रिणीच्या कमेंट्स यायच्या का ताई मका पापड दाखवा. तर नणंदबाईंनी केलेले हे पापड मला चवीला छान वाटले आणि रेसिपी सुद्धा सोपी वाटली. म्हणून चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा ही पापडची रेसिपी दाखवावी. हे पापड तुम्ही सुद्धा घरी सहज करू शकतात. बनवायला अतिशय सोपे आहे. पहा, सगळं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता पीठ मिक्स करून झाल्यानंतर माझी नणंदबाई तुम्हाला खिशी करून दाखवणार आहे. हे आहे नणंदबाईचं किचन. त्यांनी गॅसवरती पातेलं ठेवलं आणि पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ज्या ग्लासाने आपण पाणी टाकलं पातेल्यामध्ये त्याच ग्लासाने पीठ सुद्धा घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे. आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. मस्त खडखडून पाण्याला उकळी आल्यानंतरच त्या पातेल्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे. पीठ टाकलं. आता एरायचं आहे. एरण्यासाठी लाटणं घ्यायचं आहे किंवा अशी लाकडी रवी असेल तुमच्याकडे तर त्याच्या मागच्या बाजूने त्या काडीने एरायचं आहे. पहा, अगदी सहज ही खिशी होते. यामध्ये गाठ वगैरेही होत नाही. पहा, खिशी एरून झालेली आहे. त्यानंतर गॅस आता कमी करते आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटासाठी असंच राहू द्यायचं आहे कमी गॅसवरती. आता तोपर्यंत एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडासा डिंक टाकला आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. हे झालं डिंक तेल पाणी.
गॅस बंद केला. आता खिशी पाहू. पहा, खिशी ही झालेली आहे. ताटामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आणि मग पापड लाटायचे आहे. घेतलेलं पाणी अशा प्रकारे ताटाला लावायचं आहे. पहा, असे छान मोठे मोठे हे पापड होतात. पापड लाटून झाला का आपल्याजवळ सुपडं हे हवंच, म्हणजे लगेचच सुपड्यावरती हे पापड टाकायचे आहे. सुपडं द्या ताई. पहा, असे सहज निघतात हे पापड. सुपडं हे जवळच राहू द्यायचं आहे बरं का, म्हणजे हे पापड फाटत नसतात. आता हे सुपडं भरल्यानंतर उन्हामध्ये पापड आपल्याला वाळत घालायचे आहे. उन्हामध्ये खाट टाकायची आहे, किंवा खाट नसेल तर खाली प्लास्टिक पेपरवरती किंवा कॉटनचा कापड वगैरे घेऊ शकता तुम्ही. आणि त्यावरती अशा प्रकारे हे पापड टाकत घ्यायचे. हा, ऊन पाहिजे त्याला. ऊन असले का लगेच तर वाढतात. तर मैत्रिणींनो, आता यापुढची खिशी मी करणार आहे. आता मोठी खिशी करून दाखवते मी तुम्हाला. तर गॅसवरती पातेलं ठेवलं, गॅस चालू केलेला आहे आणि ग्लासानेच पाणी टाकायचं आहे. ग्लास किंवा वाटी तुम्ही घेऊ शकतात. तर 2 ग्लास पाणी टाकलं. आधी आपण जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलं, पण ती खिशी थोडीशी कडक झाली. तर आता मी थोडंसं पाणी हे जास्त टाकते. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता ज्या ग्लासाने आपण पाणी टाकलेलं आहे त्याच ग्लासाने पीठ सुद्धा घेते. पहा, ग्लासामध्ये अशा प्रकारे हे पीठ भरायचं आहे. जास्त दाबून सुद्धा भरायचं नाही. पहा, अशा प्रकारे पाण्याला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर घेतलेलं पीठ या पाण्यामध्ये टाकून ग्लासामध्ये पीठ भरताना अशा प्रकारे अलगतच भरायचं आहे. दाबून भरायचं नाही. दाबून भरलं तर खिशी ही घट्ट होईल. 2 ग्लास पाणी आणि थोडंसं वरती टाकलेलं होतं, त्यासाठी 2 ग्लास पीठ टाकलं. एरताना गॅस कमीच ठेवा. पहा, कुणाचीही मदत न घेता आपण अशा प्रकारे खिशी एरू शकता. पातेलं हे पकडून घ्यायचं आहे. अशा प्रकारच्या चिमट्याने, आमच्या भागामध्ये सांडशी म्हटलं जाते याला, आणि खिशी एरायची आहे. पहा, साधारण 1 मिनिटामध्येच ही खिशी मस्त अशी एरली गेलेली आहे. एक सुद्धा गाठ वगैरे नाही त्यामध्ये. काडीला चिटकलेली सगळी खिशी काढायची आहे, पातेल्यामध्ये टाकायची आहे. गॅस खूप कमी आहे. आता यावरती झाकण ठेवून घेते आणि झाकण ठेवल्यानंतर 1 ते 2 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे पातेलं असंच. पहा, साधारण 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. खिशी हे मिक्स करून घेऊ. खिशीला छान असा लाल रंग सुद्धा आलेला आहे आणि मस्त अशी शिजलेली आहे. आता गॅस बंद करते आणि ही खिशी पापड लाटण्यासाठी तयार आहे. केलेली खिशी ताटामध्ये काढायची आहे. पापड लाटायला जर का तुमच्याकडे अशा प्रकारे ताई किंवा या मावशी वगैरे अशा महिला मंडळी असतील जास्तीच्या, तर तुम्ही मोठी खिशी करा. किंवा तुम्ही एकटे करणार असाल तर आधी दाखवल्याप्रमाणे 1 ग्लास पिठाची त्यानुसार तुम्ही खिशी करू शकता. पहा, अशी ही मोठी खिशी झालेली आहे. छान 2 ग्लासाच्या पिठामध्ये छान मोठीच खिशी होते. पहा, हे जे डिंक आणि तेलाचं पाणी केलेलं आहे ना, ते असं ताटाला लावायचं आहे. अगदी थोडंसंच लावायचं आहे आणि लाटी घ्यायची आहे. ज्या साईजचं तुम्हाला पापड करायचं आहे, थोडा लहान किंवा मोठा, त्या साईजनुसार लाटी घ्यायची आहे. किंवा तुमच्याकडे पुरी मेकर असेल, म्हणजेच पापड प्रेस करायचं मशीन, त्यामध्ये सुद्धा हे पापड तुम्ही प्रेस करू शकतात. तर हे जे पापड आहे या खिशीचे बराबर असे लाटले जातात, म्हणून मी खिशा करून घेते पटपट. आणि हे माझ्या नणदबाई, त्यांच्या बाजूच्या त्या मावशी ताई ते पापड लाटून घेत आहेत. तोपर्यंत मी खिशा करते. पहा, किती मस्त असे मोठे मोठे पापड लाटत आहेत. ह्या गावाकडे अशा प्रकारचीच खिशी करून इतर वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा ताटावरतीच लाटले जातात. पहा, छान असे मोठे मोठे पापड आणि असे एकसारखे पातळसर हे पापड होतात. पापड हा लाटून झाला का लगेच सुपडं सुद्धा आपल्या जवळच असायला हवं आणि सुपडं भरलं का उन्हामध्ये हे पापड आपल्याला टाकत घ्यायचे आहे. तर आधी तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच खिशी घेऊन सगळे पापड हे आम्ही करून घेतो. आता पापड करून झालेले आहे.
तर आता हे पहा, आपले हे पापड तयार झालेले आहे. किती छान दिसत आहे आणि असे छान मोठे मोठे आणि रंगही मस्त असा आलेला आहे पापडला. दिसायला सुद्धा हे पापड छान दिसतात आणि एकदा करून ठेवलेले पापड आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात. मग आता चला हे पापड मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. पहा, अशा प्रकारे दिसतात, कुठेही फाटलेले नाही आणि काही नाही, मस्त असे. तर आता हे पापड भाजताही येतात आणि तळताही येतात. तर आता पापड भाजण्यासाठी माझ्याकडे चूल वगैरे नाही, तर मी गॅसवरती सुद्धा नाही भाजत, तर मी अशा शेगडीचा वापर करते. तर ही पिन लावलेली आहे आणि बटन ऑन करते. थोडा वेळ आपल्याला ही शेगडी तापू द्यावी लागते, त्यानंतरच पापड जे आहे ते छान भाजले जातात. शहरी भागामध्ये चूल वगैरे नसतो, गॅसवरती व्यवस्थित पापड भाजला जात नाही. तर ह्या शेगडीवरती भाजल्याने शॉर्ट वगैरेही लागत नाही कुठेही आपल्याला. आणि अशी लाल झाली का त्यानंतर हा पापड घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे भाजायचा आहे. पहा, कुठेही पापड जळत नाही, आपल्याला शॉर्टही लागत नाही आणि मस्त असे हे पापड भाजले जातात. पापडच नव्हे तर ह्या शेगडीवरती फुलके, भाकरी वगैरे सुद्धा शेकले जातात. पहा, पापड हा असा मस्त भाजला जात आहे, कुठेही जळत नाही आणि रंगही छान येत आहे. आता मला स्वयंपाकाचा अनुभव आहे म्हणून मी हातानेच अशा प्रकारे पलटून हा पापड भाजून घेतलेला आहे. तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, तुमच्या हाताला चटके लागत असतील, तर पापड भाजण्यासाठी अशा प्रकारे चिमट्याचा वापर तुम्ही करू शकता. आणखी मी तुम्हाला एक पापड हा भाजून दाखवत आहे. चिमट्यामध्ये अशा प्रकारे पापड हा धरायचा आहे आणि अशा प्रकारे उलटपालट करून पापड हा भाजून घ्यायचा आहे. हे पापड तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजू शकतात, पण गॅसवरती थोडंसं जळतो पापड, असं भाजलं जात नाही. विस्तवावरती मात्र अशाच प्रकारे मस्त हे पापड भाजले जातात. पहा, या ठिकाणी दुसरा सुद्धा पापड आपण भाजून घेतलेला आहे या प्रकारे. आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. जर का भाजायचा नसेल तर तुम्ही तेलामध्ये तळून सुद्धा हा पापड खाऊ शकतात. पापडची साईजही पहा आणि मस्त अशा गरम तेलामध्ये हा पापड सोडला का लगेचच तुम्ही पाहू शकतात, पापड असा हा मस्त फुलत आहे. 4-5 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असा हा पापड फुललेला आहे. पहा, कढईपेक्षाही जास्त मोठा हा पापड झालेला आहे. पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं म्हणजे पापड अजिबात तेलकट हा होत नाही. पहा, मोठंच ताट आहे आणि ताटामध्ये पापड ठेवला तर पूर्ण ताट हे भरलेलं आहे. अशाच प्रकारे आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. दुसरा सुद्धा पापड तेलामध्ये टाकताच पहा कसा मस्त फुलत आहे आणि अजिबात तेलकट हे पापड होत नाही, कुठेही तेलकट हे पापड दिसत नसतात. पहा, दुसरा सुद्धा पापड हा तळून घेतलेला आहे. असे हे पापड झालेले आहे. तर या ठिकाणी मी 3 ते 4 पापड तळून घेतलेले आहे. पापडची साईजही तुम्ही पाहू शकता पुन्हा आणि रंगही पाहू शकतात, मस्त असा दिसत आहे. तेवढाच खुसखुशीत सुद्धा हा पापड आहे. जिभेवर ठेवताच लगेच विरघळणारा असा हा पापड झालेला आहे. पहा, तळूनही दाखवते. त्यासोबतच भाजलेला पापडही पाहू शकतात, छान असा दिसत आहे आणि तळूनही दाखवते. तितकाच खुसखुशीत सुद्धा होतो हा पापड. तळूनही खाऊ शकतात हे पापड आणि भाजूनही. या ठिकाणी मी 2 किलो ज्वारी घेतलेली आहे. अशी ही पांढरी शुभ्र ज्वारी आहे आणि स्वच्छ ही ज्वारी आपल्याला निवडून घ्यायची आहे. ज्वारी निवडून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता ही ज्वारी हाताने व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारी टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते किंवा धूळ असते, ती सगळी आपल्याला काढून टाकायची आहे. 2 ते 3 पाण्याने ज्वारी धुवून घेतली. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे भरपूर, ज्वारीच्या दुप्पट, आणि ही ज्वारी आपल्याला 3 दिवसासाठी भिजत ठेवायची आहे. झाकण ठेवते. त्यासोबतच 2 किलो ज्वारीसाठी 1 किलो गहू घ्यायचा आहे. तर गहू असा जाड घ्यायचा आहे आणि लोकवान घ्यायचा आहे. तर लोकवान गहू घेतलेला आहे. गहू सुद्धा आधी चाळणीने चाळून स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गहू सुद्धा आपल्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. गव्हाच्या दुप्पट पेक्षा जास्त पाणी टाकते, झाकण ठेवते आणि गहू सुद्धा आपल्याला 3 दिवस भिजून घ्यायचा आहे. आता 3 दिवस झालेले आहे. 3 दिवस गहू आणि ज्वारी भिजत असताना एक वेळेस संध्याकाळच्या वेळेस पाणी आपल्याला बदलवायचं आहे. असं मी 3 दिवस केलं. त्यानंतर 4थ्या दिवशी ही ज्वारी काढली
चौथ्या दिवशी दुपारच्या वेळेस ही ज्वारी मी काढलेली आहे आणि त्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ ही ज्वारी धुवून घेतली आणि धुतल्यानंतर आता ही आपल्याला वाटायची आहे। मिक्सरचं भांडं घेतलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी थोडी थोडी ज्वारी टाकायची आहे, त्यासोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला हे दळून घ्यायचं आहे। पहा, दळताना खूप असं बारीक दळायचं नाही, तर असा जाड रवा असतो ना आपण उपम्यासाठी वापरतो त्यानुसार हे दळायचं आहे। दळल्यानंतर मोठ्या पसरट पातेल्यामध्ये काढत घेते। अशाच प्रकारे ज्वारी ही दळून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्वारी टाकताना असं अर्धच भांडं हे भरायचं आहे, पूर्ण गच्च असं भरायचं नाही। आणि तुम्ही जर का 10 किलो 15 किलोच्या प्रमाणामध्ये ह्या बिबड्या करत असाल तर चक्कीवरून सुद्धा दळून आणू शकता। सगळं हे दळून झालेलं आहे पहा। त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही चाळण घेतलेली आहे, जी पुरण चाळायची चाळण असते ना त्या चाळणीचा आपल्याला वापर करायचा आहे। खाली पसरट घेमलं घेतलं आणि त्यामध्ये अशा प्रकारे हा जो चीक आपण केलेला आहे ज्वारीचा तो गाळायचा आहे। आपण ज्वारी भिजत घालताना काढली वगैरे नव्हती, म्हणजे कुठली नव्हती, कुठेही कोंडा काढलेला नव्हता, तशी ज्वारी आपण भिजत घातलेली होती। आता आपल्याला ज्वारीचा कोंडा काढायचा आहे। तुम्ही म्हणाल अशा ह्या पातळ घाट्यातला कोंडा कसा निघेल, तर हो, तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, कोंडा पूर्ण हा निघतो आणि बिबड्या आपल्या मस्त पांढऱ्या शुभ्र येतात। आता पहा, सगळा हा चीक आपण गाळून घेतलेला आहे ज्वारीचा। आता या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे। घेमलं हे भरलेलं आहे म्हणून पातेल्यामध्ये हा ज्वारीचा चीक काढून घेते। त्यानंतर या पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं होतं, ज्वारीच्या कण्या होत्या। आता पहा, हे सुद्धा पुन्हा आपल्याला गाळायचं आहे। आता पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही, अशा प्रकारे पुन्हा हे गाळल्यामुळे कोंडा हा पूर्ण बाहेर निघतो। पहा, या चाळणीमध्ये पूर्ण हा कोंडा आहे, अजिबात यामध्ये कण्या नाही। पहा, असं वरवरचं हे टाकायचं आहे, कारण पातेल्यामध्ये खाली ज्वारीच्या कण्या आहेत। अशा प्रकारे हाताने दाबून पूर्ण हा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। पहा, किती कोंडा निघालेला आहे, आणखीन सुद्धा कोंडा यामधला आपल्याला काढायचा आहे। असा हा कोंडा निघाला ना तर बिबडी चवीला छान लागते आणि मऊ सुद्धा लागते। तर कोंडा नक्कीच अशा प्रकारे आपल्याला काढायचा आहे। पुन्हा त्या स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे राहिलेला कोंडा सगळा आपल्याला व्यवस्थित असा काढता येईल। तर यासाठी माझ्या मिस्टरांची सुद्धा मला मदत हवी होती, त्यांनी सुद्धा मला मदत केली चाळणी पकडण्यासाठी। कारण एवढं करणं हे एकटीने शक्य नसते मैत्रिणींनो, कुणाची तरी आपल्याला ही गरज हवीच असते। पण मी ह्या बिबड्या एकटीनेच केल्या आहे। फक्त अशा छोट्या मोठ्या कामांमध्ये माझ्या मिस्टरांची मी मदत घेतलेली आहे। तेवढी छोटी मोठी मदतच माझ्यासाठी खूप अशी मोठी मदत ही ठरलेली आहे। पहा, पुन्हा आपण हा कोंडा काढलेला आहे। आता पाहू शकता तुम्ही पातेल्यामध्ये खाली भगर असते ना, भगर सारखाच हा रवा झालेला आहे, जाड रव्यासारखा। आणि आता हा पूर्ण कोंडा मी तुम्हाला दाखवते। 2 किलो ज्वारीमध्ये किती हा कोंडा निघालेला आहे। पहा, भरपूर असा कोंडा काढण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे। असं गाडल्यामुळे ज्वारीचा पूर्णपणे कोंडा हा निघतो। आणि ह्या राहिलेल्या कण्या आपल्याला आता ह्या चिकामध्ये टाकायच्या आहे ज्वारीच्या। आता यामध्ये पाणी टाकते आणि असं भरपूर पाणी टाकून हे पाणी आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। ज्वारी सोबत आपण गहू सुद्धा भिजत घातलेला होता,
गव्हाचं सुद्धा मी संध्याकाळच्या वेळेस पाणी काढून घ्यायची आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकायची. असं 3 दिवस केलं आणि चौथ्या दिवशी 4 ते 5 पाण्याने गहू स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवायचं आहे. पूर्णपणे पाणी निथळून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये असा हा थोडा थोडा गहू टाकायचा आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे. वाटताना खूप असं बारीक सुद्धा वाटायचं नाही आणि खूप असं जाड सुद्धा नाही. गव्हाचे असे 2 ते 3 तुकडे व्हायला हवे या पद्धतीने वाटायचं आहे. पहा, आणि भांडं भरताना असं गच्च भरायचं नाही, तर खाली राहू द्यायचं आहे. पाणी टाकलं त्यामध्ये आणि अशाच प्रकारे सगळे हे गहू सुद्धा वाटून घेते. पहा, सगळे गहू या ठिकाणी वाटून झालेले आहे. आता ह्या गव्हामध्ये असलेला कोंडा आपल्याला काढायचा आहे आणि गव्हाचा चीक तयार करायचा आहे. अशा प्रकारे गोळा करायचा आहे गव्हाचा जो कोंडा असतो आणि हाताने दाबून घ्यायचा आहे. असं करायला वेळ लागतो, तर एक सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवते. चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये अशा प्रकारे हा चीक घ्यायचा आहे, म्हणजे गव्हाचा पूर्ण कोंडा या चाळणीमध्ये येतो आणि आपलं काम अगदी सोपं होतं. पहा, आता अगदी पटापट हा कोंडा मी काढून घेते. आता या प्रकारे कोंडा हा काढून घेतलेला आहे. त्यानंतर पातेल्याला असं पातळसर कापड बांधायचं आहे. ओढणी किंवा साडीचा कापड बांधून घ्या आणि त्यानंतर हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये अजिबात कोंडा जात नाही आणि चीक छान असा पांढरा शुभ्र पडतो. पूर्ण हा गाळून झालेला आहे. पहा, हा कोंडा आपल्याला पुन्हा धुवायचा आहे चोथा. या चोथ्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे. यामध्ये चीक आहे, असं भरपूर पाणी टाकायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने हा चोथा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. सगळा हा चोथा काढला गव्हाचा. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे पाणी म्हणजेच हा चीक गाळून घ्यायचा आहे कापडाने. दोन पाण्याने हा गव्हाचा चोथा आपण आतापर्यंत धुवून घेतलेला आहे. सुरुवातीला चिकासोबत आणि त्यानंतर पाणी टाकून धुतलेला आहे. आता पुन्हा थोडासा मला वाटत आहे का यामध्ये चीक आहे, जर का आपल्याला वाटत असलं तर यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे. पहा, आता खूप कमी चीक आहे यामध्ये आणि हे पाणी सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. पहा, आता सगळं हे गाळून झालेलं आहे आणि असा आपला मस्त हा पांढरा शुभ्र गव्हाचा चीक झालेला आहे. या चिकामध्ये भरपूर पाणी टाकू. आता चीक छान पांढरा शुभ्र व्हावा त्यासाठी यामध्ये तुरटीचा छोटासा खडा टाकायचा आहे. पहा, अगदी हरभऱ्याच्या दाण्यासारखा. आणि ज्वारीचा चीक होता त्यामध्ये सुद्धा अगदी हरभऱ्याच्या दाण्यासारखा तुरटीचा खडा टाकला. त्यानंतर झाकून ठेवायचं आहे. आता आपण ज्वारी गहू वाटतो ना, त्याच्या 1 दिवस आधी 1/2 किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो मी भिजत घातलेला होता. 1 दिवस तांदूळ हा भिजून घेतलेला आहे. आता संध्याकाळच्या वेळेस हा तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेते आणि इडलीसारखा आपण दळतो ना, तशाच पद्धतीने अगदी बारीक हा दळून घ्यायचा आहे. तांदूळाच्या चिकामध्ये सुद्धा भरपूर पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे. त्याच रात्री आपल्याला साबुदाणा सुद्धा भिजत घालायचा आहे. चीक आपण संध्याकाळी वाटला आणि रात्रीच्या वेळेस साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर साधारण भाजीच्या वाटीने 2 वाटी हा साबुदाणा आहे. तर मी या ठिकाणी बारीक साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही जो रेग्युलर खाण्याचा साबुदाणा असतो ना, तोही घेऊ शकता, पण हा जर का बारीक साबुदाणा घेतला तर अतिउत्तम. तर साबुदाणा सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेते 1 ते 2 आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून साबुदाणा सुद्धा आपल्याला भिजत घालायचा आहे. झाकण ठेवून साबुदाणा रात्रभर असाच राहू देते. आता बिबड्यांसाठी मिरची पावडर आपल्याला हवी. तर ज्या हिरव्या मिरच्यांमधल्या वाढलेल्या मिरच्या असतात ना, त्या मिरच्या आपल्याला वापरायच्या आहे.
पहा अशा प्रकारे आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे. मी एवढ्या प्रमाणामध्ये मिरच्या घेतलेल्या आहे, कारण ही बिबडी थोडीशी हलकी तिखट चवीला छान लागते. आता ह्या मिरच्यांची पावडर करून घेते. ह्या प्रकारे थोडीशी जाडसर पावडर करायची आहे अशा प्रकारे. तर 4 ते 5 वाजेला मी गहू ज्वारी ही वाटून घेतलेली होती आणि रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यानमध्ये पाणी अशा प्रकारे काढून घेतलेलं होतं या चिकावरचं आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकलेलं होतं. आता सकाळ झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा या चिकावरचं आपल्याला अशा प्रकारे पाणी काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये तुरटी घातलेली होती, त्यामुळे भरपूर असं एक काळं काळं पाणी निघतं. सगळं जेवढं पाणी आहे ते या चिकामधलं काढून टाकायचं आहे अशा प्रकारे. चीक यायला लागला का मग थांबायचं आहे. आता चीक निघत आहे, आता आपण थांबू. हा झालेला आहे गव्हाचा चीक. गव्हाच्या चिकावरचं पाणी काढून घेतलं. त्यानंतर ज्वारीचा चीक सुद्धा झाकून ठेवलेला होता. यातलं पाणी सुद्धा मी काढून रात्री नवीन पाणी टाकलेलं होतं. आता हे ज्वारीच्या चिकातलं सुद्धा पाणी काढते. पहा असा चीक येत नाही तोपर्यंत काढायचा आहे आणि चीक यायला लागला का मग स्टॉप करायचा आहे. चीक पूर्ण हाताने मिक्स करून घेते. हा झालेला आहे आपला गव्हाचा चीक. गव्हाचा चीक सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, कारण चीक हा तळाला जाऊन चिटकतो. आणि त्यानंतर ज्वारीच्या चिकामध्ये गव्हाचा चीक मिक्स करायचा आहे. त्यासोबतच आपण तांदूळ सुद्धा रात्री दळून ठेवलेले होते, तो तांदूळाचा चीक सुद्धा या चिकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गहू, ज्वारीचा चीक आणि तांदूळाचा चीक तिघ प्रकारचे चीक हे मिक्स करून झालेले आहे. तर मैत्रिणींनो, आता सगळी तयारी आपली ही झालेली आहे. आता घाटा करायचा आहे. तर अशा प्रकारचा मी गॅस घेतलेला आहे घाटा करण्यासाठी. अगदी पटकन होतो ह्या गॅसवरती, किंवा चुलीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता चुलीची सोय असेल तर. हा गॅस चालू करते आणि त्यावरती पातेलं ठेवायचं आहे. त्यानंतर या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर साधारण 10 ते 15 किलो धान्य मावेल एवढ्या साईजचं हे पातेलं आहे. पितळाचं जळ तळाचंच घ्यायचं आहे पातेलं. पातेल्यामध्ये पाणी टाकलं. आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे, म्हणजे पटकन पाण्याला उकळी येईल. मी तुम्हाला पाणी किती टाकलेलं आहे हे जवळून सुद्धा दाखवते. पातेल्याने सांगायचं झालं तर अर्ध पातेलं पाणी आहे आणि लिटरने साधारण 8 ते 9 लिटर एवढं पाणी आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत काय काय साहित्य लागणार आहे मसाल्याचं तेही पाहूया. तर भाजीच्या वाटीने साधारण 1 वाटी तीळ घेतलेली आहे, 1 वाटी शोप आणि अर्धी वाटी मिरची पावडर, अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त मीठ घेतलेलं आहे. 1 वाटी लसूण घेतलेला होता, लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक. तर या साहित्यांपैकी आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात. शोप थोडी कमी घातली किंवा तीळ तर काही हरकत नाही. एवढं मी साहित्य घेतलेलं आहे. त्यासोबतच रात्री साबुदाणा सुद्धा भिजत घातलेला होता. पहा साबुदाणा सुद्धा मस्त असा भिजलेला आहे. तोपर्यंत पाण्याला सुद्धा खडखडून उकळी आलेली आहे. मस्त पाणी हे उकळत आहे. आता यातलं पाणी आपल्याला वेगळं काढून ठेवायचं आहे, म्हणजे जेव्हा घाटा घट्ट वाटतो ना आपल्याला, त्यावेळेस हे पाणी आपल्याला वरतून टाकायला उपयोगात येते. कारण ज्वारी ही नवी किंवा जुनी त्यानुसार पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी अधिक लागू शकते. आता साधारण 4 ते 5 लिटर पाणी इतकं आहे पातेल्यामध्ये. त्यामध्ये घेतलेलं साहित्य सगळं टाकायचं आहे. लसूणची पेस्ट टाकते. लसूण अगदी बारीकच वाटायचं आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून, आणि घेतलेलं सगळं साहित्य टाकायचं आहे. वाढवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं थोडंसं प्रमाण आपल्याला कमीच टाकायचं आहे. आता गॅस मोठा करते आणि पाण्याला मस्त खडखडून उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपण घातलेले साहित्य मसाले जे आहे ना त्याची चव पाण्यामध्ये पूर्णपणे उतरेल. मस्त पाणी 1 मिनिट उकळू दिलं. त्यानंतर गॅस अगदी कमी करून घेतलेला आहे आणि हा जो घाटा आहे चीक पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेला होता. गहूचा, ज्वारीचा आणि तांदूळाचा चीक तो मिक्स करायचा आहे आणि अशा प्रकारे एका हाताने हा चीक टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चाटूने एरायचा आहे, म्हणजेच ढवळायचं आहे. मिक्स करत असताना कंटिन्यू आपल्याला मिक्स करायचं आहे. आता मी हे पापड करायला एकटेच आहे. जर का मदतीला कोणी असेल तर एका व्यक्तीने हा चीक टाकायचा आहे आणि आपण हा एरायचा आहे एकसारखा असा.
चीक हा एरत असताना गॅस अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती चीक एरायचा आहे आपल्याला। पहा, चीक टाकत असताना एकदम सुद्धा असा टाकायचा नाही, तर असा थोडा थोडा चीक आपल्याला टाकायचा आहे, असा धारमध्ये। अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, कुणाचीही मदत न घेता एकटे जरी आपण हे करायला असले ना पापड, तरी सुद्धा अगदी सहज करू शकतो। एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पापडची रेसिपी दाखवलेली आहे। आता हा थोडा चीक टाकायला माझ्या मिस्टरांना मी सांगत आहे। अगदी बारीक धारमध्येच टाकायचा आहे, जर का चीक एकदम टाकून दिला तर गाठ होते। असा बारीक धारमध्ये चीक टाकला तर अजिबात गाठ होत नाही। पहा, आता सगळा चीक हा टाकलेला आहे। चीक टाकून झाला त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मी मोठी करते। एकदम खूप असा मोठा करायचा नाही, तर थोडीशी फ्लेम मी वाढवलेली आहे। आणि आता एकसारखं कुठे न थांबता आपल्याला एरत घ्यायचं आहे, म्हणजे गाठ होत नाही। जर का नाही एरलं तर गाठी होण्याच्या शक्यता असतात। अशा प्रकारे जोपर्यंत हा चीक घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला एरत घ्यायचं आहे। तुम्ही पहा, सुरुवातीला खूप पातळ होता, आता हा जसा चीक शिजायला लागलेला आहे तसा घट्टसर व्हायला लागलेला आहे। चीक हा घट्ट आहे। त्यानंतर हे जे गरम पाणी उकळतं आपण वेगळं काढून ठेवलेलं होतं ते पाणी टाकायचं आहे। आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकत घेते आणि लगेचच एरत घ्यायचं आहे। पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा चीक झालेला आहे। चिकाला अशी थोडीशी चमक यायला लागली का त्यानंतर मग साबुदाणा टाकायचा आहे। आता ज्या नवीन शिकाऊ माझ्या मैत्रिणी असतात त्यांना हा घाटा शिजलेला आहे हे कसं ओळखायचं हा प्रश्न पडतो, तर या ठिकाणी मी तेही सांगते। असा चीक अर्धवट शिजून झाला का मग आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे। आता हा साबुदाणा पूर्ण मिक्स करून घेते आणि साबुदाणा आता ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हा शिजू द्यायचा आहे। पहा, अशा प्रकारे मिक्स करत घेतलं ना कुठेही घाटा तळाला पातेल्यामध्ये लागत नाही। पहा, अगदी परफेक्ट असा हा घाटा झालेला आहे। इतपतच हा पातळसर असायला हवा। त्यानंतर झाकण ठेवते। आता गॅस अगदी कमी करून घेते आणि कमी गॅसवरती साधारण 20 ते 25 मिनिटासाठी हे पातेलं राहू द्यायचं आहे। मध्यंतरी मी एक वेळेस मिक्स करून घेतलेलं होतं, आता हे दुसऱ्या वेळेस मी मिक्स करून तुम्हाला दाखवत आहे। पहा, असे बुडबुडे छान निघत आहे। मस्त असा हा घाटा शिजत आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पहा, कुठे यामध्ये एक सुद्धा गाठ नाही। व्यवस्थित घाटा हा एरून घेतला ना गाठ होत नाही अजिबात। आता पहा, शिजलेला आहे घाटा, हे कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला दाखवते। घाट्याला चमक येते आणि घाट्याचा रंगही बदलतो। आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं, यामध्ये आपण साबुदाणा नंतर टाकलेला आहे। साबुदाणा असा हा पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसत आहे। साबुदाणा शिजलेला आहे म्हणजेच आपला घाटा सुद्धा हा अगदी व्यवस्थित परफेक्ट हा शिजलेला आहे। असा हा घाटा शिजला का पापडाला तळा जात नाही, तुकडेही पडत नाही बिबड्यांचे। राहू दिलेला आहे। आता साधारण 25 ते 30 मिनिटासाठी गॅस अगदी कमी करून घाटा मी शिजून घेतलेला आहे। तोपर्यंत सकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये सुद्धा कामं असतात स्वयंपाकाचे वगैरे, आपल्याला तेही करायचे आहे। गॅस अगदी कमी करून ठेवला ना तर हा घाटा जळत सुद्धा नाही, फक्त अधूनमधून आपल्याला मिक्स करत घ्यायचा आहे। आता पहा, घाटा अगदी परफेक्ट शिजलेला आहे। आता ह्या घाट्याच्या आपल्याला बिबड्या करायच्या आहे, म्हणजेच पापड। त्यासाठी पसरट पातेल्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या घेमेल्यामध्ये आपल्याला काढायचं आहे, एखादी मोठ्या भांड्यामध्ये। असा हा घाटा काढलेला आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त घाटा हा पातेल्यामध्ये आहे। गॅस आता पूर्णपणे मी बंद करते।
झाकण ठेवून घ्यायचं आहे। चला आता गच्चीवरती। तर एक दिवस आधी मी गच्ची सुद्धा व्यवस्थित अशी धुवून घेतलेली होती, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप अशी ही धूळ उडत असते, त्यामुळे गच्ची आधी स्वच्छ करावी लागते। आता खाली प्लास्टिक पेपर आथरलेला आहे मोठा, आणि त्यावरती हे धोतर आहे ओलं करून घेतलेलं आहे। धोतर आथरते। तुमच्याकडे जर का धोतर नसेल तर एखादी कायराची हलकी साडी सुद्धा वापरू शकतात। शक्यतो कॉटनच्या कपड्यावरती हे पापड करू नका। पहा मैत्रिणींनो, आपण जर का एकटे करणारे असाल तर अशा प्रकारेच ह्या बिबड्या करायच्या आहे। आता खेडेगावामध्ये गच्ची नसते प्रत्येकांकडे, तर खाली खाटांवरतीच हे पापड केले जातात, म्हणजेच ह्या बिबड्या। किंवा त्या उलट घाटा हा थंड झाल्यानंतर घट्टसर होतो, आणि आपला घाटा हा घट्टसर झाला तर असा व्यवस्थित हा पसरविला जात नाही। त्यावेळेस ताट घ्यायचं आहे, आणि ताटावरती असा जाड प्लास्टिक पेपर किंवा कापडही घेऊ शकतात, आणि ह्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी हे गरम होतं, गरम पाणी कोमट होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, आणि हे तेल पाणी ह्या कापडाला लावायचं आहे, म्हणजे ह्या प्लास्टिक पेपरला, आणि त्यावरती घाटा टाकायचा आहे। तर 2 पडी घाटा टाकला। ज्यानुसार आपल्याला पापड करायचा आहे लहान मोठ्या साईजचा, त्यानुसार घाटा घ्यायचा आहे, आणि हाताला पाणी लावायचं आहे। असं थोडं थोडं पाणी लावून ही बिबडी आपल्याला थापून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही बिबडी थापून झालेली आहे। त्यानंतर कापडावरती टाकायची आहे। पहा अशा प्रकारे पकडायची आहे, आणि खालून हात फिरवून घ्यायचा आहे थोडासा, म्हणजे एकसारखी अशी ही बिबडी होते। आणि त्यानंतर कापड घेतला असेल किंवा प्लास्टिक पेपर असेल तर अशा प्रकारे हा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारच्या बिबड्या करायला थोडासा वेळ लागतो, किंवा मदतीला कोणीतरी लेडीज लागते। पण जर आपण एकटे असाल तर अशा पद्धतीने पडीनेच मी पसरून घेतलेले आहे। पहा मस्त मोठे मोठे एकसारखे असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे। पापड हे दुपारपर्यंत आपल्याला वाळू द्यायचे आहे, आणि दुपारपर्यंत वाळल्यानंतर वरची बाजू छान अशी वाढली का खाटीवरती पलटून घ्यायची आहे, आणि खालची बाजू सुद्धा छान अशी व्यवस्थित वाळू द्यायची आहे। खालची बाजू सुद्धा वाळल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस यावरती पाणी टाकायचं आहे। पापड छान वाळल्यानंतरच पाणी टाकायचं आहे मागच्या बाजूने, आणि पाणी शिंतळून 2 ते 3 मिनिटासाठी असंच राहू द्यायचं आहे। म्हणजे पापड हे वाढले असतात ते ओले करून घ्यायचे आहे पुन्हा, आणि त्यानंतर मग अशा प्रकारे आपल्याला ह्या बिबड्या काढायच्या आहे कापडाच्या। पहा अगदी सहज ह्या निघतात, आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहे। ह्या घमेल्यामध्ये सगळ्या मी काढून घेतल्या। त्यानंतर घरामध्ये कापडावरती अशा प्रकारे ह्या बिबड्या आपल्याला वाळत घालायच्या आहे, आणि पूर्णपणे वाळून झालेल्या आहे आता बिबड्या। उन्हामध्ये थोड्याशा अर्ध्या ते 1 तासासाठी मी सकाळी ठेवून घेतलेल्या होत्या, आणि पहा मस्त पांढऱ्या शुभ्र खानदेशच्या स्पेशल आपल्या बिबड्या ह्या तयार झालेल्या आहे। किती मस्त दिसत आहे या बिबड्या। अशा मोठ्या मोठ्या केल्याना व्यवस्थित भाजल्याही जातात, आणि जागाही कमी लागते भरायला। एक नाही तर सगळ्याच बिबड्या अशा मस्त झालेल्या आहेत, कुठेही तुटलेल्या नाही किंवा फाटलेल्याही नाही। एक सुद्धा तड या बिबडीला तुम्हाला दिसणार नाही। पहा अशा मस्त आपल्या ह्या बिबड्या झालेल्या आहेत। तर ह्या बिबड्या तळल्याही जातात आणि भाजल्याही जातात। सुरुवातीला मी तुम्हाला बिबडी ही तळून दाखवणार आहे, आणि त्यानंतर मग भाजून दाखवणार आहे। चला मग सुरुवातीला तळून दाखवते। बिबडी तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल कडकडीत तापलेलं आहे, आणि तेलामध्ये अशी बिबडी टाकली का पहा तुम्ही पाहू शकता मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही अशी ही बिबडी फुललेली आहे, आणि फुलून मस्त अशी पांढरी शुभ्र ही बिबडी होत असते। चवीला तर अतिशय अप्रतिम ही बिबडी लागते। पहा अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या 3 बिबड्या तळून दाखवलेल्या आहे। पहा किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहे, आणि अतिशय मस्त अशा दिसत आहे। तेवढ्याच चविष्ट ह्या बिबड्या चवीला लागतात। आता बिबडी भाजून दाखवते। तर बिबडी भाजण्यासाठी मी अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करते। तुमच्याकडे जर का विस्तवाची सोय असेल तर तुम्ही चुलीवरती विस्तवावरती सुद्धा ही बिबडी भाजू शकता। पहा जशी विस्तवावरती बिबडी भाजली जाते ना, तशाच पद्धतीने ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीवरती बिबडी भाजली जाते, म्हणून मी फक्त पापड भाजण्यासाठी या शेगडीचा वापर करते। पहा मैत्रिणींनो, आता तुम्ही जर का स्वयंपाकामध्ये नवीन शिकाऊ असाल, हाताला चटके बसत असतील तर अशा प्रकारच्या चिमट्याचा सुद्धा वापर करून तुम्ही ही बिबडी भाजून घेऊ शकता। मला सवय आहे म्हणून मी हातानेच धरून ही बिबडी भाजलेली आहे। तुम्ही चिमट्याचा वापर सुद्धा करू शकता। आता ही सुद्धा मी बिबडी तुम्हाला भाजून दाखवत आहे।
पहा मस्त पांढरी शुभ्र भाजली गेलेली आहे ही बिबडी। आता हे तळलेले पापड पहा किती मस्त दिसत आहे। किलो ज्वारी लागणार आहे, तर मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये हे पापड बनवून दाखवणार आहे। तर ही अशा प्रकारची ज्वारी घेतलेली आहे। इलाज खानदेशी भागामध्ये पांढरी चिकनी असे म्हटले जाते। तर घेतलेली ज्वारी आधी स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या ज्वारीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे। ज्वारीमध्ये काही बोंड असतात, पाणी घातल्यानंतर ते असे वर येतात, तर हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे। ज्वारी स्वच्छ ही धुवून झालेली आहे। त्यानंतर ज्वारी बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकते, म्हणजेच ज्वारीच्या 1.5 ते 2 इंच वर पाणी येईल एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि ही ज्वारी पापड बनवण्यासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे। तर पूर्ण 1 दिवस मी ही ज्वारी भिजून घेतलेली आहे। जसं आज सकाळी भिजत घातली तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही तुम्हाला ज्वारी दाखवत आहे। आता ही ज्वारी आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारीला आलेला आंबटसरपणा पूर्ण हा काढून घ्यायचा आहे। तुम्हाला जर का जास्त आंबट चवीचे पापड आवडत असतील तर मैत्रिणींनो तुम्ही 3 दिवसासाठी सुद्धा ही ज्वारी भिजत घालू शकतात। पूर्ण 2 दिवस ज्वारी भिजत घाला आणि तिसऱ्या दिवशी मग काढून टाका पाण्याच्या आतून। सकाळ संध्याकाळ मात्र पाणी हे बदलत चला। स्वच्छ ही ज्वारी धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने, मस्त स्वच्छ पाणी आलेलं आहे। त्यानंतर एका चाळणीमध्ये हे जे पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे। पूर्ण ज्वारी चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे। पाणी आता निथळलेलं आहे। त्यानंतर एखादी कॉटनचा कापड घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या कापडावरती सावलीमध्येच ही ज्वारी आपल्याला पसरून घ्यायची आहे। उन्हामध्ये पसरवायची नाही, तर ही ज्वारी आपल्याला सावलीमध्येच वाळवून घ्यायची आहे। अशा प्रकारे घरातच पंख्याखाली पसरून घेते। तर आपल्याला ही ज्वारी जी आहे ना मैत्रिणींनो जास्त वाळू द्यायची नाही। तर अशा प्रकारे ही कोरडी झालेली आहे पण गार आहे। तर अशी ही ज्वारी भरून घेतलेली आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे। फक्त 1 किलो ही ज्वारी आहे म्हणून मी घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते। 1-2 किलो तुम्ही सहज मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतात, पण जर का जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हे पापड बनवत असाल तर गिरणीमधून दळून आणा। त्यानंतर पुरण चाळण्याची ही चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीनेच हे पीठ चाळून घेते, म्हणजे अगदी बारीक रवा जो असतो ना या पिठामध्ये वाटलेला तो निघून जातो आणि जाळ कोंडा किंवा जाड कण्या त्या अडकतात। अशा प्रकारे हे थोडंसं रवाळ पीठ हे निघत आहे। गिरणीमधून जर का तुम्ही दळून आणत असाल तर थोडंसं रवाळच हे दळायचं आहे। अशाच प्रकारे संपूर्ण 1 किलो ज्वारी ही मिक्सरमध्ये वाटून घेते आणि अशा प्रकारे हे चाळून घ्यायचं आहे। ज्वारी ही जास्त ओलीही नाही आणि पूर्णपणेही वाळलेली नाही, तर अगदी थोडीशी अशी ओलसर आहे। तशा प्रकारची ज्वारी ही पूर्णपणे वाटून घेतलेली आहे, म्हणजेच पीठ झालेला आहे। एवढा हा कोंडा निघालेला आहे। यामध्ये भरपूर अशा कण्या सुद्धा आहे, तर यामध्ये तांदूळ घालून याचे सुद्धा आपण मस्त असे पापड बनवणार आहोत। तर ज्वारीच्या कण्या आणि तांदूळ याचा सुद्धा लवकरच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्यासाठी ह्या आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर सर्व हे ज्वारीचं पीठ झालेलं आहे। तर आता रात्रीच्या वेळेस काय करायचं आहे, आपल्याला पीठ हे तयार झाल्यानंतर रात्री मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेते। एका पातेल्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला अंदाजाने टाकायचं आहे। तुम्ही कमी टाकलं किंवा जास्त टाकलं काही हरकत नाही पाण्याचा। अशा प्रकारे ह्या पिठामध्ये पाणी टाकून हे पीठ जे आहे ना ते मोडून घ्यायचं आहे। आमच्या खानदेशी भागामध्ये पाण्यामध्ये पीठ मिक्स करण्यासाठी याला पीठ मोडणे असं म्हटले जाते। तर पाण्यामध्ये सर्व पीठ हे मोडून घेते, म्हणजे यामध्ये एक सुद्धा गिठोडी नाही, एकदम स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे। आणखी त्यामध्ये पाणी टाकते। तर अशा प्रकारे भरपूर पाणी घातलेलं आहे। असा हा अगदी पातळसर कोंडा वर आलेला आहे। आपण हा नंतर काढूया। पाणी टाकून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर अशाच प्रकारे हे पीठ राहू द्यायचं आहे, पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे। रात्रभर हे पीठ अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत घातलं, दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पापड बनवायचे आहे। पीठ पाहूया। अशा प्रकारचे हे पाणी आलेलं आहे आणि अगदी पातळसर कोंडा हा वर आलेला आहे। तो कोंडा पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे संपूर्ण हे जे वर आलेलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे।
दुसऱ्या भांड्यामध्ये निथळून घेते. रात्री भिजत घातलेल्या पिठावरचं पाणी संपूर्णही काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, असा हा पांढरा शुभ्र ज्वारीचा चीक शिल्लक आहे. या चिकाची आता आपल्याला पापड करायची आहे. हे वर आलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि हा जो चीक आहे तो एखादी घरातील कोणत्याही पातेल्याने मोजून घ्यायचा आहे किंवा कोणत्याही भांड्याने. या पातेल्यामध्ये हा चीक टाकून तुम्हाला मोजून दाखवते. तर एक पातेला हा पूर्ण भरून चीक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इतपत पूर्ण पातेलंही भरलेला आहे. चीक मोजून घेतल्यानंतर आधीच्या पातेल्यामध्येच हा चीक काढून घेते. त्यानंतर ज्या पातेल्याने आपण चीक मोजलेला आहे त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे. आणि आपल्याला ज्यामध्ये घाटा शिजवायचा आहे तेच पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये त्याच भांड्याने 2 भांडे हे पाणी टाकून घेते. एक पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे दुसरं पातेलं म्हणजे दुप्पट पाणी हे टाकलेलं आहे. तर आता हे तिसरं पातेलं पाणी घेतलेलं आहे. तर या पातेल्यामध्ये हे पाणी टाकायचं नाही, तर दुसऱ्या गॅसवरती हे पातेलं सुद्धा आपल्याला पाणी यातलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता दोघं गॅसवरती पाणी हे उकळत आहे. एकामध्ये 2 पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक पातेलं पाणी हे असं ठेवलेलं आहे. पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच आहे. जे कमी पाणी आहे त्या पाण्याला उकळी आलेली आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मोठ्या पातेल्यातलं पाणी पाहू. याला सुद्धा उकळी येत आहे. उकळी आल्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा गच्च भरून एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मस्त उकळी आल्यानंतरच हे जे पीठ आहे ज्वारीचं ते अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने मिक्स करायचं आहे. म्हणजे गोठळी होत नाही आणि एकसारखं असा हा गाठा होतो. तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम आता कमी ते मीडियम ठेवायची आहे. एरत असताना शक्यतो कमीच ठेवा. कमी गॅसवरती पूर्ण हा घाटा टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियम करू शकतात. आता गॅसची फ्लेम मीडियम आहे. थोडंसं हे भरलेलं आहे पातेलं म्हणजे पीठ चिटकलेलं आहे. त्यामध्ये हे उकळतं पाणी अशा प्रकारे थोडंसं टाकून या पातेल्यामध्ये टाकून घेते. म्हणजे काही वाया सुद्धा जाणार नाही. आता हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या घाट्यामध्ये चमचा हा ढवळत राहायचा आहे. तर थोड्या वेळासाठी जरी सोडला आपण मैत्रिणींनो हे तर यामध्ये लगेचच गिठोड्या व्हायला लागतात आणि हा जो चीक आहे पातेल्याला तळाला सुद्धा लागतो. जर का जळाला तर पूर्ण पापडचाच वास येईल. त्यासाठी अजिबात हे सोडायचं नाही. तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मीडियम आहे. अशा प्रकारे हे हळूहळू घट्ट व्हायला लागते. तर हे पाणी आपल्याला टाकत घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच आपण एकदम 3 पातेले हे पाणी यामध्ये टाकून घेतलेलं नाही, कारण ज्वारीप्रमाणे हे पाणी कमी जास्त लागू शकते. म्हणूनच अशा प्रकारे 1 पातेलं भरून पाणी हे बाजूला ठेवायचं आहे. आणि घाटा हा एरत असतानाच म्हणजे मिक्स करत असतानाच घट्ट वाटायला लागला का लगेचच त्यामध्ये पाणी टाकत घ्यायचं आहे थोडं थोडं. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जसा हा शिजतो तसा घट्टसर वाटतो. एकदम पांढरा शुभ्रही दिसत आहे हा घाटा. हे पापड अतिशय चविष्ट लागत असतात. बनवायला मात्र सोपे आहे. यामध्ये आपल्याला चीक घालायची गरज नाही किंवा तांदूळ घालायची गरज नाही. फक्त ज्वारीपासून हे चविष्ट पापड होत असतात. तर मैत्रिणींनो, हा जो पाणी टाकण्याचा व्हिडिओ आहे ना मी कुठेही स्किप करत नाही. म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल का पाणी कसं यामध्ये घालायचं. तर तुम्ही कितीही प्रमाणामध्ये हे पापड बनवत असाल मैत्रिणींनो तरी सुद्धा अशा प्रकारेच पाणी उकळतं हे बाजूला ठेवा आणि अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हा घाटा शिजून घ्या. म्हणजे अगदी परफेक्ट तुमचा घाटा हा पापडासाठी तयार होईल. तर साधारण 7 ते 8 मिनिटं हा जो घाटा आहे हा शिजण्यासाठी लागत असतो. तुम्ही पाहू शकतात. आता 1 पातेलं पूर्ण भरून आपण पाणी बाजूला हे उकळलेलं ठेवलेलं होतं ते पूर्ण पाणी हे लागलेलं आहे. पण आपण एकदम घातलेलं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता घाटा हा थोडा शिजलेला आहे. पूर्ण कण्या ह्या फुललेल्या आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ घालते आणि 1 चमचा शोप घालते, बडीशोप. शोप घालणे हे ऑप्शनल आहे. फक्त तीळ सुद्धा तुम्ही घालू शकतात. पण शोप घातल्यामुळे पापडाची चव अप्रतिम लागते. यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकतात किंवा मिरची पावडर. सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे.
तुम्ही पाहू शकतात आधीचा घाटा आणि आत्ताचा घाटा थोडीशी चमक आलेली आहे. असा घाटा जेव्हा शिजतो ना मैत्रिणींनो, तो खाली लागत नाही. सुरुवातीला आपल्याला एकसारखं कंटिन्यू ढवळायचं आहे, म्हणजे तो खाली लागतो. तर तुम्ही थिकनेस पाहू शकतात मैत्रिणींनो घाट्याची. इतपत आपल्याला हे थिक राहू द्यायचं आहे. तर आता यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही. अगदी परफेक्ट हा घाटा झालेला आहे. त्यानंतर घाट्यामध्ये मीठ हे परफेक्ट आहे का हे आपण पाहू. थोडासा घाटा हा चोकून पाहते. हात धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मला थोडंसं हे मीठ कमी वाटत आहे, म्हणून पाव चमचा मीठ हे घाट्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. पूर्ण मीठ हे घाट्यामध्ये मिक्स करून घेऊ. तसं पाहिलं तर वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं थोडं प्रमाण आपल्याला कमीच घालायचं आहे, म्हणजे वाढल्यानंतर हे प्रमाण अगदी बरोबर होते. पण जास्त थोडंसं कमी वाटल्यामुळे मी थोडं मीठ हे टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे घाटा हा झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी हा घाटा मस्त आपल्याला शिजून घ्यायचा आहे. 8 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे. झाकण उघडून घेते. मध्यंतरी 1 ते 2 वेळेस चमच्याने हा घाटा मिक्स करून घेतलेला होता. गॅसची फ्लेम अगदी कमी होती, म्हणून हा घाटा तळाला जळालेला सुद्धा नाही. आणि तुम्ही पाहू शकतात मस्त घाट्याला अशी उकळी फुटलेली आहे आणि घाट्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. एक प्रकारे घाट्याला अशी चमक आलेली आहे. जेव्हा घाटा छान असा शिजतो ना मैत्रिणींनो, तो बुडाला जळत नाही, तर असा वर येतो. मस्त शिजल्यानंतर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि घाटा आपल्याला एखादी छोट्या पातेल्यामध्ये काढायचा आहे पापड बनवण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात आधीच्या घाट्याचा रंग आणि आत्ताच्या घाट्याचा रंग अशी चमक आली की त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मस्त हा घाटा शिजू द्यायचा आहे. जर का घाटा व्यवस्थित नाही शिजला तर ह्या पापडाला तळा जाऊ शकतात. आता हे मी पातेलं भरून घाटा काढून घेतलेला आहे आणि राहिलेल्या घाट्यावरती आपण पूर्ण असे झाकण ठेवलेलं आहे. तसंच झाकण राहू द्यायचं आहे. आपण पापड बनवून घेऊया. खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे. त्यावरती अशी एक पडी भरून घाटा टाकायचा आहे आणि पसरून घ्यायचा आहे. तर जास्त पातळसर सुद्धा हे पसरवायचं नाही किंवा जास्त जाड सुद्धा नाही, तर मीडियम अशा प्रकारे हे पसरून घेते. जास्त पातळ हे पसरवलं तर पापड जास्त वाढल्यानंतर हा पातळसर होईल आणि तुटू शकतो. तुम्ही पाहू शकता तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचे आहे, थोडेसे लहान किंवा थोडे मोठे, त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात. तर मी असे मीडियम साईजचे करून घेते, साधारण 1 पडीचे. अगदी भराभर हे पापड होत असतात. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकतात. राहिलेल्या संपूर्ण घाट्याचे हे पापड बनवून घेतलेले आहे. अशा प्रकारे हे दिसत आहे. एकदम पांढरे शुभ्र मस्त आलेले आहे. आतापर्यंत आपण तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही. वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे. दुपारपर्यंत हे पापड असेच वाळू द्यायचे आहेत. त्यानंतर अर्धवट ओले असताना प्लास्टिक पेपरपासून सहज हे पापड काढून पूर्णपणे वाळून घेतलेले आहे. वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही रेसिपी आहे ना मैत्रिणींनो बनवायला. असे भरपूर हे पापड अगदी झटपट तयार झालेले आहे फक्त 1 किलो ज्वारीपासून. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये पापड सोडताच मस्त दुप्पट हा पापड फुलत आहे. यामध्ये आपण फुलखार किंवा पापडखार यापैकी काही घातलेले नाही तरी सुद्धा मस्त असे पापड फुलत असतात. आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. आणि यामध्ये आपण फुलखार वगैरे घातलेला नाही, त्यामुळे हे पापड अजिबात तेलकटही होत नाही. तर हे जे ज्वारीचे पापड आहे ना मैत्रिणींनो, तळूही शकतात तेलामध्ये किंवा भाजूनही घेऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारे पापड आणि दिसायलाही मस्त, बनवायला अतिशय सोपे हे पापड अशा प्रकारे तळून होत असतात. 1 किलो मी उडदाची डाळ घेतलेली आहे. अशी पांढरी डाळ घ्यायची आहे आपल्याला. ह्या डाळला अशी पावडर लावलेली असते टिकवण्यासाठी. तर काय करायचं, एखादी कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. तो पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घ्यायचा आणि त्यानंतर त्या कापडाने ही डाळ आपल्याला पुसून घ्यायची आहे. पुसल्यानंतर उन्हामध्ये वाळून घ्यायची आणि मस्त वाळवलेली डाळ गिरणीमधून दळून आणायची. आता एक पॅकेटचे म्हणजे 1 किलोचे तुम्हाला पापड करून दाखवणार आहे, म्हणून 1 किलो डाळ आणि वरती 100 ग्रॅम साधारण 1 वाटी डाळ अशी ही गिरणीमधून दळून आणलेली आहे. अगदी मैद्यासारखं बारीकच हे दळायचं आहे. त्यानंतर चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे असे काही कण हे निघतात. आता पीठ हे चाळून झालेलं आहे.
तर मैत्रिणींनो, आपण जेव्हाही उडदाचे पापड करतो तर पापडांना लावायला पीठ लागते. म्हणून आपण 1 किलो डाळ घेतलेली आहे आणि वरती 100 ग्रॅम डाळ घ्यायची. 100 किंवा 150 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता. साधारण 1 वाटी ते वरचं पीठ काढून ठेवलेलं आहे, वर टाकलेल्या डाळीचं. आता या भांड्यामध्ये 1 किलो डाळीचं पीठ हे साधारण राहिलेलं आहे. आता हे पापड मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे. हे पापड मसाल्याचं पॅकेट 1 किलोसाठी असते. तर मी हे रामबंधू पापड मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे. तुम्हाला जोही पापड मसाला आवडत असेल ते पॅकेट तुम्ही घेऊ शकतात. आता घेतलेला हा पापड मसाला ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. मसाला टाकल्यानंतर मी आणखी यामध्ये पाव चमच एवढा हिंग टाकते. हिंग घालणं हा ऑप्शनल आहे, पण जर का असेल तुमच्याकडे तर नक्कीच टाका. पापड आणखीनच चविष्ट होतात. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्या 1 किलो पासून आपण 3 वेगवेगळ्या चवीचे पापड करणार आहोत. जसं तुम्ही थंबनेल वरती पाहिलंच. लसूण फ्लेवरचे, मिरचीच्या चवीचे आणि जिरं टाकलेले. तर 3 चवीचे पापड करणार आहोत. म्हणून हे 1 किलोची डाळीचं पीठ आहे ना, मी 3 भांड्यांमध्ये काढून घेते. एकसारख्या प्रमाणामध्ये काढू शकतात किंवा ज्या चवीचे तुम्हाला पापड जास्त आवडत असेल, जसं की लसूणचे पापड किंवा मिरचीचे ते पापड तुम्ही जास्त करू शकता. कमी अधिक करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. आता हे पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लसूणची पेस्ट टाकायची आहे. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतल्या आणि मग आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. तुम्ही अधिकही टाकू शकतात किंवा कमी सुद्धा. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे एवढ्या पिठामध्ये. आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना मात्र घट्टसरच मळायचं आहे. अजिबात सैलसर हे पीठ मळू नका. आणि लसूण सुद्धा अगदी बारीक करूनच टाकायचं आहे. जर का जाडसर वाटलेला लसूण तुम्ही टाकला तर जेव्हा आपण पापड लाटू ना त्यावेळेस ते लसूणच्या पाकळ्या पापडामध्ये येतील. म्हणून अगदी बारीक पेस्ट टाकलेली आहे लसणाची. पीठ असं थोडंसं मळून झालं का थोडंसं तेल घ्यायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमच आणि तेल घेऊन हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं स्मूथ होते. आता हे पीठ मळून झालेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेते. आता त्याच ताटामध्ये, त्याच परातीमध्ये आपल्याला दुसरं पीठ सुद्धा मळायचं आहे. तर या ठिकाणी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. तर मी 4 मिरच्या घेतल्या. मिरचीच्या आतमधल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि जे मिरचीचा फक्त बाहेरचा भाग राहतो ना तोच आपल्याला वाटून घ्यायचा आहे. पाणी न टाकता असा अगदी बारीक ठेचा करायचा आहे आणि ती पेस्ट या पिठामध्ये टाकायची आहे, मिक्स करायची आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आधीचं जसं पीठ आपण मळून घेतलेलं आहे ना घट्टसर, तशाच पद्धतीने हे सुद्धा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी फक्त उडदाच्या डाळीचा वापर केलेला आहे पापड बनवण्यासाठी. तुम्हाला जर का आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 3 पाव किलो उडदाची डाळ आणि 1 पाव किलो मुगाची डाळ सुद्धा टाकू शकतात किंवा अर्ध प्रमाणामध्ये मूग आणि उडदाच्या डाळीचे सुद्धा तुम्ही करू शकता. आता दुसरं पीठ सुद्धा मळून झालेलं आहे मिरचीच्या चवीचे. आता हे राहिलेलं पीठ सुद्धा परातीत घेते. आता यामध्ये जिरे टाकते. तर पोहे खाण्याच्या चम्मचने साधारण अर्धा चमच इतकं जिरं घेतलं. ते जिरं पिठामध्ये मिक्स करून घेते आणि आधीप्रमाणेच थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ सुद्धा आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. तर हे जे पापड आहेत ना आपण मार्केटमधून आणतो तर त्या पॅकेटवरती वेगवेगळ्या चवीचे असे लिहिलेलं असतात ना, सेम अगदी चविष्ट असे हे पापड मार्केट सारखेच आपण घरी करणार आहोत. अगदी झटपट होतात. तर मैत्रिणींनो, असं पीठ मळून झालं का परातीला भरपूर असं पीठ हे चिटकते. तर काय करायचं, एखादी सुरी किंवा चमच घ्यायचा आहे आणि त्याच्याने हे पीठ सगळं खरडून काढून घ्यायचं आहे. आपल्याला कुठेही वाया जाऊ द्यायचं नाही हे पीठ बरं का. आणि मग थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी स्मूथ होते. तर मैत्रिणींनो, एकदा हे पापडचं भिजवलेलं पीठ आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी थोडंसं तेलाचा हात घेते आणि थोडंसं मळून घेतल्यामुळे असं हे स्मूथ होतं. उडदाचे पापड म्हटलं का थोडंसं तेल याला लागतंच. तर आता हे जे पापडचं पीठ आहे आपण भिजवून घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे 1 ते 2 तासासाठी. तर डब्यामध्ये ठेवते आणि झाकण लावून घेते. साधारण 1 तास मुरू दिलेला आहे. 1 किंवा 2 तास मुरू देऊ शकता, तुमच्याकडे वेळ असेल त्यानुसार. 1 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. हे पीठ घेतलेलं आहे पापडचं. आता आपण पापड करायला सुरुवात करू. तर अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला पापड बनवून दाखवत आहे. म्हणून हा पाटा वरवंटा घेतलेला आहे. पाट्यावरती हे पीठ ठेवते. वरतून थोडंसं तेल टाकते आणि वरवंट्याने
हे जे पीठ आहे मस्त आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आता तुम्ही जर का गावाच्या भागाकडे राहत असाल तर पाटा वरवंटा तुमच्याकडे असेलच, पण जर का शहराकडे राहत असाल तर तुमच्याकडे जर का पाटा वरवंटा नसेल तर हे पीठ न कुटता पापड कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळा व्हिडिओ हा पाहिला तर तुमचे पापड अगदी परफेक्ट येतील। असं हे साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत कुटायचं आहे। साधारण 3 मिनिटापर्यंत असा स्मूथपणा येईपर्यंत पिठाला आणि असं पांढरं होते। तुम्ही पाहू शकता अजिबात खरखरीत हे पीठ नाही, मस्त असं स्मूथ झालेलं आहे। त्यानंतर असा रोल करायचा आहे। आता पापड करण्यासाठी लाट्या करायच्या आहे म्हणून असा रोल करून घेते। असा पातळसर हा रोल झालेला आहे। आता अगदी पटापट आपण ह्या लाट्या एकसारख्या करणार आहोत। त्यासाठी मी दोरा घेतलेला आहे आणि दोऱ्याने अशा प्रकारे पीठ द्यायचं आहे किंवा बोटाला हा दोरा जो आहे असा गुंडाळून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या लाट्या अगदी बराबर तुटत आहे आणि अगदी एकसारख्या होतात। तुम्हाला ज्या साईजच्या लाट्या करायच्या आहे, म्हणजे ज्या साईजचे पापड करायचे आहे ना, त्या साईजच्या लाट्या करू शकतात, थोड्याशा लहान मोठ्या किंवा मीडियम। आता मी मीडियम साईजचे पापड करते म्हणून मीडियम अशा ह्या लाट्या करून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता अगदी एकसारख्या अशा ह्या लाट्या होत आहे। अशा ह्या लाट्या झालेल्या आहे। अगदी थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे जेणेकरून एकमेकांना ही लाटी चिटकणार नाही आणि एखादी डब्यामध्ये ठेवायची आहे। प्लास्टिकची पिशवी सुद्धा घेऊ शकतात, पण शक्य तेवढा प्लास्टिकचा वापर टाळावा म्हणून आपण एखादी डबा घेऊ शकता आणि डब्यामध्ये ह्या लाट्या अशा प्रकारे आपल्याला ठेवायच्या आहे। लाट्या करून घेतलेल्या आहे सगळ्या, वरतून सुद्धा अगदी थोडंसं तेल लावते। आता ही लाटी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता अशा या मीडियम साईजच्या लाट्या मात्र झाकूनच आपल्याला ठेवायच्या आहे। आता मी तुम्हाला पापड करून दाखवते। अशी ही लाटी घ्यायची आहे आणि हे जे पीठ आपण वेगळं काढून ठेवलेलं होतं ना, ते पीठ घ्यायचं आहे। त्या पिठामध्ये ही लाटी अशी बुडवायची आहे, हा उंडा, आणि लाटून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का अशी रेषाची आणि अशी प्लेन लाटण्या असतील तर ह्या लाटण्याचा वापर करून नक्कीच पापड करा। अशा ह्या रेषाच्या लाटण्याने पापड अगदी पटकन लाटला जातो। म्हणून जेव्हा उंडा घेतला ना, सुरुवातीला रेषाच्या लाटण्याने लाटून घ्या पापड आणि असा थोडासा मोठा झाला का मग प्लेन लाटण्याचा वापर करा, म्हणजे जसे आपण मशीन मधून पापड बनवून आणतो ना उडदाचे, अगदी प्लेन दिसतात, तशा प्रकारे ते पापड दिसत असतात। पापड लाटताना कुठेही हा चिटकत नाही आणि मस्त असे एकसारखे पापड हे लाटले जातात। असा हा पापड लाटून झालेला आहे। त्यानंतर प्लेन लाटणं घेतलं आणि नंतर अगदी थोड्या वेळासाठी हे लाटणं सुद्धा यावरती फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं लाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही रेषा उमटलेल्या नाही आणि अगदी प्लेन मशीन सारखेच मस्त पातळसर हे पापड आपले झालेले आहे। आता पहिल्या उंड्याचे पापड हे करून घेतलेले आहे। दुसरा उंडा घेते आणि मग हा उंडा सुद्धा आपल्याला कुटून घ्यायचा आहे। अगदी थोडंसं तेल लावते आणि कुटायचं आहे। पीठ भिजवताना आपण अगदी छान असं मस्त भिजवलेलं होतं, म्हणून त्यामुळेच जास्त पीठ असं हे कडक नाही, अगदी लगेचच हे कुटलं जाते आहे। अशाच प्रकारे दुसरा उंडा सुद्धा मी कुटून घेतलेला आहे आणि तशाच प्रकारे लाट्या करून पापड करून घेतलेले आहे। आता हा तिसरा उंडा आहे। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पाटा वरवंटा नसेल तर मग काय करायचं, तर हे पीठ घ्यायचं, पलपाट तर आहेच ना, तर पलपटावरती अशा प्रकारे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे। यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हाताने अशा प्रकारे आपल्याला हे मळत घ्यायचं आहे। साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी आपण जर का अशा प्रकारे हे पीठ मळत घेतलं आणि पोलपाटावरती असं ठोकून घेतलं तर हा जो उंडा आहे मस्त असा स्मूथ होतो। तर मैत्रिणींनो, हे जे पापडचं पीठ आहे हे मी तुम्हाला दाखवते किती मस्त असं फुललेलं आहे। हातामध्ये व्यवस्थित उंडा पकडता यावा त्यासाठी 2 भाग करून घेतलेले आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे पोलपाटावरती हाताने हे पीठ चोळून घेतलेलं आहे। पीठ चोळून घेतलेलं आहे साधारण 3 मिनिटांसाठी। तुम्ही पाहू शकता मस्त असं स्मूथ झालेलं आहे। जसं आपण पाट्या वरवंट्यावरती हे पीठ कुटून घेतो ना, तशाच प्रकारे हे पीठ झालेलं आहे। फक्त 1 ते 2 मिनिटं
आपल्याला हे पीठ जास्त असं चोळावं लागतं आणि स्मूथ सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर लाट्या करू. तर आधी जशी आपण लाट्या केल्या ना, तशाच प्रकारे आपल्याला लाट्या करायच्या आहे. असा रोल करून घेते आणि त्यानंतर दोऱ्याने लाट्या करते. दोऱ्याने करू शकतात किंवा सुरीनेही करू शकतात. सुरीने थोडंसं तेल लावायचं आहे सुरीला, किंवा हातानेही अगदी ज्या साईजचे तुम्हाला उंडे करायचे आहेत त्या साईजनुसार उंडे हे अशा हाताने तोडून आणि मग करू शकता. आता हे जे पापड आहे सगळे मी लाटून घेतलेले आहे. तुम्हाला शेवटचा पापड सुद्धा मी लाटून दाखवते. जे आपण पीठ काढलेलं होतं ना, ते पीठ सुद्धा अगदी बरोबर झालेलं आहे, परफेक्ट असं. जर का यदा कदाचित मैत्रिणींनो उडदाच्या डाळीचं पीठ लावताना संपलं, तर मग बेसन पीठ आपल्याकडे असतेच. थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आणि बेसन पीठ लावून तुम्ही पापड लाटू शकता, जर का पीठ संपलंच तर. तर सगळे पापड हे लाटून घेतलेले आहे. पापड आपल्याला वाढून घ्यायचे आहे, पण पापड मात्र खूप असे कोरडे होईपर्यंत आपल्याला वाढवायचे नाही. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पापड आहे, अगदी थोडेसे पातळ तशा प्रकारे हे पापड वाढवायचे आहे. हा मिरचीचा पापड आणि हा जिऱ्याचा पापड. रेडीमेड जे आपण पापड आणतो ना पॅकेटमध्ये, ते अशाच प्रकारे थोडेसे ओलसर असतात. पापडला रंगही तुम्ही पाहू शकतात, मस्त असा आलेला आहे. आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते आणि भाजूनही दाखवणार आहे. सर्वप्रथम पापड हा तळून दाखवते. तर हे उडदाचे पापड तळण्यासाठी आपल्याला खूप असं कडकडीत तेल सुद्धा करायचं नाही. तर नॉर्मलपेक्षा थोडंसं गरम तेल आहे, त्या तेलामध्ये हा पापड तुम्हाला तळून दाखवते. पापड तेलामध्ये सोडलेला आहे, मस्त दुप्पट असा हा पापड फुलतो आणि रंगही पापडला तुम्ही पाहू शकता मस्त असा आलेला आहे. कुठेही हा पापड लाल होत नाही आणि मस्त असा फुलत आहे. पापड हा पलटवायची काही गरज नाही, मस्त असा हा तळला जातो. दुसरा पापड सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते. किती मोठा हा पापड होत आहे, अगदी दुप्पट हा पापड फुलत आहे. पूर्ण तेल हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात तेलकट हा पापड लागत नाही. आता अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच इथपर्यंत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटेचे बटन आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी काही पापड तळून घेतलेले आहे. मस्त अगदी खुसखुशीत हे पापड झालेले आहेत. आवाजही तुम्ही पापडचा ऐकला, किती मस्त खुसखुशीत असे जिभेवर ठेवताच विरघळणारे हे पापड होत असतात. आता मी तुम्हाला पापड भाजूनही दाखवते. पापड घेतलेला आहे. गॅसवरती अशा प्रकारचे एखादी आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती हा पापड अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे. पापड भाजत असताना आपल्याला हा पटापट पलटवायचा आहे, म्हणजे तो जळत नाही आणि व्यवस्थित असा भाजला जातो. गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही, तर कमी ते मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हा जो पापड आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तळूनही घेऊ शकता तुम्ही. अगदी हॉटेलप्रमाणे पापड चाट करायचा झाला तर असा तळलेला पापड, त्यावरती बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर, कोथिंबीर, थोडासा चाट मसाला टाकून अगदी बारीक शेव टाकून खाऊ शकता. चवीला छान लागतात. किंवा अशा प्रकारे भाजलेला पापड सुद्धा जेवणासोबत तोंडी लावू शकता. पसरट पातेलं घ्यायचं आहे मोठं, किंवा कुठलंही भांडं घेऊ शकतात आणि त्यामध्ये ही नागली टाकायची आहे. या नागलीला काही भागामध्ये रागी म्हणतात, तर काही भागामध्ये नाचणी म्हणतात, तर काही भागामध्ये नागली म्हणतात. तर ही अशी नागली आहे. आता ही नागली स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये काही प्रमाणामध्ये माती, कचरा, धूळ वगैरे असते ना, म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे. भरपूर पाणी टाकते आणि हाताने अशा प्रकारे ही थोडीशी आपल्याला चोळून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गढूळ पाणी हे निघत आहे. आता ही अशी चोळून घेतलेली आहे. यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे 3 ते 4 पाण्याने ही नागली धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत नागली ही अशी धुवून घेतली. मस्त अशी ही स्वच्छ नागली झालेली आहे. त्यानंतर ही जी नागली आहे आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून नागलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. तर आज सकाळी नागली धुवून घेतली आणि भिजत घालते.
यावरती झाकण ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी नागलीच्या वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता मी तुम्हाला ही नागली दाखवते। असा वरती थोडा फेस आलेला आहे आणि अशी ही नागली भिजलेली आहे। साधारण 1.5 दिवसासाठी ही नागली आपण भिजवून घेतली म्हणजे संध्याकाळी आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे। एक चाळण घ्यायची त्यासाठी आणि चाळणीवरती एखादी कॉटनचा जाड कापड टाकायचा आहे किंवा बेडशीटचं कापड वगैरे जुन्या। तर ही जी नागली आहे ना, आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती पण ओडसून घेतलेली नव्हती, म्हणून आता काढण्याच्या वेळेस ही नागली आपल्याला वडसत घ्यायची आहे। वडसणे म्हणजे अशी वरवरची नागली आपल्याला काढायची आहे। यामध्ये काही प्रमाणामध्ये खडे सुद्धा असतात आणि ते खडे तळाशी बसतात पातेल्याच्या। तर म्हणून अशा प्रकारे अलगद हाताने वडसत ही नागली संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, तुम्हाला ही प्रक्रिया करायला जमत नसेल, तुमच्या घरामध्ये तुमची आजी, आई किंवा सासूबाई असेल, त्यांना हे काम तुम्ही सांगू शकता। त्यांना अगदी छान प्रकारे करता येते किंवा अशा प्रकारे अलगद हाताने ही वरवरची नागली आपल्याला काढत घ्यायची आहे। म्हणजे जेही काही खडे असतात ना रेतीसारखे, ते अगदी व्यवस्थित आपल्याला नंतर काढता येतात। नागली हे असं धान्य आहे का यामध्ये रेतीसारखे खडे हे असतातच आणि ते कितीही निवडून घेतले तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही, अशा वळसण्यानेच ते खडे हे निघत असतात। एखादी नागली मध्ये कमी प्रमाणामध्ये असतात तर एखादी जास्त प्रमाणामध्ये खडे असतात, पण खडे नक्की असतातच। आता ही सगळी नागली काढून घेतलेली आहे असं थोडं थोडं पाणी टाकून आणि ते यामध्ये खडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। ही खालची नागली राहू द्या, तुम्हाला जर का जमत नसेल तर, किंवा अशा प्रकारे पूर्ण हे काढून घेऊ शकता। आता यामध्ये एक सुद्धा खडा नाही आणि खाली तळाशी दाखवते। हे जे काळे काळे दिसत आहे हे बघा, ही रेती आहे। हे जर का असेच पापडामध्ये राहिले असते तर आपले पापड हे कचकच लागले असते, म्हणून अशा प्रकारे नक्कीच वळसून घ्या। आता अशी ही पोटली करायची आहे आपल्याला, असं गाठोडं आणि याची आपल्याला गाठ मारायची आहे। या गाठोड्याची पाणी संपूर्ण हे निथळून घ्यायचं आहे। असा एखादी पदर घ्यायचा आहे आणि त्याच्याने गाठ घट्ट अशी बांधायची आहे। पाणी हे कितीही निथळलं तरी सुद्धा यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतेच, म्हणून पातेल्यावरती चाळण ठेवते आणि चाळणीमध्ये हे जे गाठोडं आहे नागलीचं ते ठेवते आणि वरतून झाकून ठेवते। तर आता ही संध्याकाळी नागली झाकून ठेवते। रात्रभर अशीच नागली आपल्याला ही झाकून राहू द्यायची आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायचे आहे नागलीला कोंब आलेले आहे का। जर का तुमच्याकडे उबदार वातावरण असेल तर नागलीला चांगले कोंब येतात, पण जर का थोडासा गारवा असेल, थंड वातावरण असेल तर नागलीला व्यवस्थित असे कोंब येत नाही। तर मी आता उघडून पाहते, नागलीला हे अशा प्रकारे छान कोंब आलेले आहे। जर का मोड आलेले नसतील तर पुन्हा बांधून ठेवायचं आहे आणि साधारण दुपारपर्यंत आपल्याला ही बांधून राहू द्यायची आहे। आता हे असे मस्त पांढरे पांढरे बारीक बारीक मोड आलेले आहे, मी तुम्हाला जवळूनही दाखवते। त्यानंतर ही जी नागली आहे घरातच सावलीमध्ये पंख्याच्या हवेखाली आपल्याला अशा प्रकारे पसरून ठेवायची आहे। पसरवताना मात्र अशी पातळ सर पसरवायची आहे, म्हणजे पटकन ती सुकेल। ही नागली आपल्याला पूर्णपणे वाळून सुद्धा घ्यायची नाही, तर अशी ओलसर असतानाच दळून आणायची आहे। तर साधारण 2 ते 2.5 तासासाठी ही नागली मी पंख्याखाली पसरून ठेवली आणि त्यानंतर दाताखाली दाबून पाहिली, अशी दाबली जाते तेव्हाच ही नागली आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे, थोडीशी ओलसर असताना। आता गिरणीमधून ही नागली दळून आणलेली आहे। असं थोडंसं रवाळ दळून आणायचं, म्हणजे कोंडा व्यवस्थित असा पूर्णपणे हा निघतो। आता कोंडा काढू, तर पीठ हे चाळून घ्यायचं आहे, म्हणून असं एक पसरट घेमेलं घेतलेलं आहे आणि त्याला असा साडीचा कापड बांधून घ्यायचा आहे। साडीचा कापड किंवा होडणी वगैरे बांधू शकता। तर पापडांच्या दिवसामध्ये मोठ्याच कापडाची आपल्याला गरज भासत असते, पापड टाकायला वगैरे किंवा असं चाळायला वगैरे। तर एखादी आयराची साडी असते ना हलकी, ती साडी आपण काढून घ्यायची आहे, कारण जुन्या आपण घातलेल्या साड्या जुन्या वापरायला मन कुठेतरी लागत नाही, म्हणून अशी ही हलकी आयराची मिळालेली साडी मी नवीन काढून घेतलेली आहे। पापडाच्या कामासाठी ती उपयोगात येईल अशी।
आता अशा प्रकारे हे वरतून टाकून खाली घट्ट आपल्याला गाठ बांधायची आहे साडीची आणि त्यानंतर ह्या कापडाने आपल्याला हे पीठ चाळायचं आहे, म्हणजे वस्त्र गाढ करणे असं म्हणतो याला. वस्त्र गाढ करून घ्यायचं आहे पीठ. तर मैत्रिणींनो, सकाळी साधारण 11 वाजेला मी नागली ही पसरून घेतलेली होती आणि 3-4 तास सावलीमध्ये ती पसरून ठेवली आणि त्यानंतर मग थोडीशी ओलसर असताना दळून आणलेली आहे. आता साधारण दुपारचे 3 वाजलेले आहे आणि आता हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेते अशा प्रकारे. असं पातळसर कापडाने आपण जर का हे पीठ चाळून घेतलं तर पूर्ण कोंडा हा निघतो. तर अशा प्रकारे हे पीठ सगळं वस्त्रगाळ झालेलं आहे आणि वरती राहिलेला आहे तो कोंडा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आणि यामध्ये काही रवा सुद्धा असतो नाचणीचा. असा हा फक्त कोंडा आणि रवा राहिला का त्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजे हा कोंडा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला एखादी भांड्यामध्ये. आता हे आपण पारंपरिक पद्धतीने पीठ वस्त्रगाळ करून घेतलेला आहे. आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर ही जी दुसरी पद्धत आहे ना, यामुळे हे पीठ वस्त्रगाळ करायला अतिशय सोपं जाईल. म्हणजे सांगायचं झालं तर पटकन होईल. तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पीठ चाळायची चाळण आणि त्या चाळणीमध्ये पीठ टाकायचं आहे आणि सुरुवातीला पीठ चाळायच्या चाळणीने हे पीठ आपण चाळून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा मस्त हा पूर्ण कोंडा निघून जातो. आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण जर का हात फिरवून घेतला तर अगदी पटकन हे वस्त्रगाळ होतं. अशाच प्रकारे संपूर्ण पीठ हे वस्त्रगाळ करून घेते. या ठिकाणी आपलं हे पापडचं पीठ तयार झालेलं आहे, म्हणजेच नागली सत्व. आता हे मस्त असं फ्रेश नागली सत्व म्हणजेच पापडचं पीठही झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना या सत्व्याचे लाडू किंवा शिऱ्यासारखी पेस्ट करून खाऊ घाला. नागलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि वेगवेगळे प्रकारचे असे विटॅमिन असल्यामुळे मुलांच्या हाडासाठी हे नक्कीच फायद्याचं आहे. तर आता हा कोंडा झालेला आहे काढलेला, यामध्ये सुद्धा थोडे तांदूळ टाकून आपण याचे पापड करणार आहोत. लवकरच आपल्या चॅनलवरती ही सुद्धा रेसिपी मी घेऊन येणार आहे. आता आपण नागलीचे पापड करूया. तर त्यासाठी घरातील एखादी कुठलंही भांडं घ्यायचं आहे, पातेलं वगैरे किंवा अशा प्रकारचं, आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे. अजिबात हे पीठ मी भांड्यामध्ये भरताना दाबत नाही. असं हे बाउल भरून घेतलेलं आहे. सपाट बाउल हे पीठ आहे. आता ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला खिशी करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे. म्हणून मी कुकर घेतलेला आहे. कुकर घेऊ शकता किंवा घरातील एखादी कुठलंही जाड तळाचं पातेलं घ्या. तर 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एक भांडं आधी पाणी टाकलं आणि हे अर्धं भांडं असं 1.5 भांडं पाणी टाकलं. गॅसची फ्लेम चालू आहे. झाकण ठेवते. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तर या ठिकाणी पापडसाठी लागणारा मसाला घेतलेला आहे, म्हणजेच घरातील साहित्यच. तर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 2 चमच पांढरे तीळ, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा डिंक आणि पाव चमच हिंग घ्यायचा आहे. त्यासोबतच 1 चमचा पापड खार घ्यायचा आहे आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं कमीच घालायचं आहे. पापड खार सुद्धा चवीला थोडासा खारट असतो, म्हणून 1 चमचाच मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये काही साहित्य आहे ते आपल्याला थोडंसं मिक्सरला जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये डिंक, ओवा आणि शोप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि थोडंसं मिक्सरला असं थोडंसं जाडं भरडं फिरून घ्यायचं आहे, कोरडंच. अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेतलं. आता सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ सुद्धा टाकते आणि आता हा झालेला आहे मस्त असा आपल्या नागलीच्या पापडचा मसाला. तर हाच मसाला तुम्ही तांदूळाच्या पापडासाठी सुद्धा वापरू शकता. तर आपण पाणी सुद्धा गॅसवरती ठेवलं होतं. पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. झाकण काढते आणि यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. तर 1.5 पट आपण पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं. तर म्हणून जे अर्धं भांडं ठेवलेलं होतं ना पाणी, ते काढून घ्यायचं आहे. आता साधारण 1 भांडं हे पाणी आहे. म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी कुकरमध्ये ठेवलं. गॅस पुन्हा चालू करते आणि हा जो मसाला बनवलेला आहे आपण तो मसाला पाण्यामध्ये टाकून घेते. हाच मसाला आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर 70 ते 80 रुपये आपल्याला मोजावे लागतील. मसाला टाकल्यानंतर मस्त खळखळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे मसाल्याची चव सगळी ही पाण्यामध्ये उतरते. असं अर्ध्या मिनिटापर्यंत पाणी हे उकळू दिलेलं आहे. त्यानंतर गॅस कमी करते
आता हे जे पीठ आहे ना, नागली सत्व, ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. आता जेवढं पीठ तेवढंच पाणी हे कुकरमध्ये शिल्लक आहे घेतलेलं आहे आपण. अर्ध भांड तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे. तर एखादी नागलीला पाणी जास्त लागते किंवा एखादी नागलीला पाणी कमी लागते. तर नागली जुनी किंवा नवीन यावरती पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी अधिक लागते, म्हणून असं पाणी जास्तीचं ठेवा आणि मग काढून ठेवा. आता सगळं पीठ हे टाकलं, अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. वरतून लाटण्याने थोडेसे 2 ते 3 अशा प्रकारे आपल्याला होल करायचे आहे, म्हणजे पिठाच्या आतील वाफ व्यवस्थित अशी येईल. 4 ते 5 असे होल करून घेतले. त्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ हे सगळं काढायचं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती राहू द्यायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत असंच हे राहू दिलं. पूर्ण पिठावरती पाणी फिरू द्यायचं आहे. पाणी आलेलं आहे वरती. त्यानंतर गॅस बंद करते आणि हा जो कुकर आहे तो खाली उतरून घेते. आता ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे, म्हणून लाटण्याने अशा प्रकारे एरून घेते. जर का आपण कुकरमध्ये ही खिशी केली तर ही खिशी एरताना व्यवस्थित आपल्याला ही दंडी असल्यामुळे कुकरला असं पकडता येतं आणि तळामध्ये कुकर हा जड असतो, त्यामध्ये खिशी व्यवस्थित शिजते आणि जळतही नाही. असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे गरम पाणी होतं ते अशा प्रकारे वरतून आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे पाणी वरतून टाकल्यामुळे काय होतं, जे कोरडं पीठ असतं ना ते राहत नाही आणि खिशी अशी व्यवस्थित अशी ही एरली जाते. कुणाच्याही मदतीशिवाय आपण हे पापड सहज करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही खिशी एरून घेतली तर खिशी अजिबात कच्ची राहत नाही आणि कुठेही पीठ सुद्धा खिशीमध्ये राहत नाही. असं हे एरत असताना जसं पाणी लागतं ना त्यानुसार पाणी हे टाकायचं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकून खिशी आपल्याला एरत घ्यायची आहे. अशी खिशी एरून घेतली तर पापडला चमकही छान येते. आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. जर का खिशी एरताना यामध्ये तेल सुद्धा टाकलं जाते, पण तेल टाकलं तर पापड हा आपल्याला वर्षभरसाठी साठवून ठेवायचा असतो आणि तेलाच्या पापडांचा डबा आपण जेव्हा उघडतो ना तेव्हा असा वेगळाच वास येतो. म्हणून वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर टाळावा आणि शक्य तेवढा कमी तेलाचा वापर करावा. तर अशी ही खिशी एरून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात गोळे नाही, पीठ नाही, एक सुद्धा गाठ नाही यामध्ये. झाकण लावते. खाली तवा ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे आणि कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये अशी वाफ येईपर्यंत कुकर तसाच राहू द्यायचा आहे. अशी थोडी वाफ भरली गेली, त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्ण वाफ ही निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते. अशा प्रकारे कुकरमध्ये आपण खिशी शिजवून घेतली तर वाफ ही छान अशी दाबली जाते शिटीमुळे, त्यामुळे मस्त अशी ही खिशी शिजते. पण पातेल्यात तसं नाही, वाफ ही झाकण ठेवल्यानंतर सुद्धा निघत असते. म्हणून कुकरचा वापर करून नक्कीच हे पापड करा, अतिशय छान होतात. खिशी ही मिक्स करून घेते. पाहू शकता मस्त खिशी अशी सगळ्या बाजूने छान शिजलेली आहे. त्यानंतर ही खिशी गरम आहे म्हणून आपल्याला प्लास्टिक पेपरचा वापर करायचा नाही, तर असा एखादी कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे ओला केल्यानंतर पिळून घेतलेला आहे आणि थोडासा ओलसर रुमाल घ्यायचा आहे ताटामध्ये टाकून आणि त्यामध्ये ही जी खिशी आहे ती टाकायची आहे. अर्धी खिशी टाकली, अर्धी खिशी ही कुकरमध्येच आहे. कुकरचं झाकण लावते आणि असंच कुकर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता गॅस वगैरे चालू करायचा नाही आणि त्यानंतर ही खिशी आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे. रुमाल हा ओला असल्यामुळे हाताला चटके सुद्धा लागत नाही खिशी ही अशा प्रकारे चोळत असताना. आणि ह्या गरम गरम खिशीचे पापड छान होतात, म्हणून शक्यतो प्लास्टिक कागदाचा किंवा प्लास्टिक पेपरचा खिशी चोळण्यासाठी तरी वापर टाळावा. ओल्या कापडाला अजिबात ही खिशी चिटकत नाही. साधारण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत खिशी अशी ही चोळून घेतलेली आहे. मस्त स्मूथ अशी ही खिशी झालेली आहे. आता आपल्याला पापड करायला घ्यायचे आहे, तर हे पुरी मेकर घेतलेला आहे मी आणि पुरी मेकरमध्ये प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे पापड चिटकू नये म्हणून. फक्त एकच वेळेस तेल लावायचं आहे. शेवटच्या पापडपर्यंत तेल लावायची काही गरज नाही. आता ह्या खिशीच्या पापडासाठी
लाट्या करायच्या आहे. ज्या साईजचा पापड करायचा आहे, थोडासा लहान किंवा मोठा, त्यानुसार लाटी करायची आहे. तर असे मीडियम साईजचे पापड मी करत आहे म्हणून अशा लाट्या केलेल्या आहे. पुरीसारखा एक उंडा घ्यायचा आहे लाटीचा. तर आता हे पापड आहे ना, मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये करून दाखवत आहे. खाली अगदी थोडंसं तेल लावून घेतलेला प्लास्टिकचा कागद ठेवला, मध्ये उंडा ठेवायचा आहे, वरतून सुद्धा आपल्याला कागद ठेवायचा आहे. अगदी थोडंसंच तेल लावून एका साईडला आणि दाबून घ्यायचं आहे. असं प्रेस केलं का लगेचच काही सेकंदमध्येच असा मस्त पापड हा होत असतो. तर एक नाही तर सगळेच पापड असेच भराभर आपल्याला बनवता येतात. खिशी चांगली झाली ना, पापड हे अगदी व्यवस्थित येतात आणि लगेच ते दाबलेही जातात. आता मी तुम्हाला दुसरा पापडही दाखवते. तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे असे एकसारखे अगदी कागदासारखेच पातळसर हे पापड होतात. जवळूनही मी तुम्हाला दाखवते. किती मस्त दिसत आहे आणि वाढल्यानंतर तर अगदी काचेसारखेच हे पापड दिसतात. आता हे पापड टाकायचे कसे, वाळत कसे घालायचे मी तुम्हाला दाखवते. तर खाटीवरतीही टाकू शकता. जर का खाट नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात. असा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे. प्लास्टिक सीटवरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे आणि वरतून हा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे. असे थोडेसे कोरडे झाले का मग कापडावरती टाकू शकता. आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसे कराल, तीही पद्धत मी तुम्हाला दाखवते. खाली प्लास्टिक तर सीट आथरलेली आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे, वरतून छोटासा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि प्लेट घ्यायची किंवा जळ पोलपाट वगैरे असं घेऊन दाबून घ्यायचं आहे. असा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घेऊन लाटण्याने असं थोडासा हलका लाटून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे सगळे हे पापड आपल्याला करायचे आहे. तर सगळे पापड झालेले आहे. मस्त कडकडीत उन्हामध्ये हे पापड तुम्ही वाळून घेऊ शकता. ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा 2 दिवस हे पापड वाळून घ्या. मस्त वाढतात आणि वाढल्यानंतर अशा प्रकारे हे पापड दिसतात. पापडांना किती मस्त रंग दिसत आहे. अगदी काचेसारखे हे पापड दिसत आहे. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त झालेले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पापडची रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्ही बनवलेले पापड सुद्धा अगदी परफेक्ट होतील. आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर तुम्ही पाहूया कसे होतात. तर पापड तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असा हा पापड टाकते. मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो. तर मंडळी, मी पापड तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. साधारण 5 ते 6 पापडमध्ये पूर्ण ताट हे भरलेलं आहे आणि मस्त असे हे पापड झालेले आहे. असे हे पापड तळून घेतलेले आहे. या पापडांना आपण आणखीनच चटपटीत करू. हॉटेलमध्ये आपण कधीतरी जेवणाला गेलो तर अशा ह्या नागलीच्या मसाली आणि चटपटीत पापडाची ऑर्डर नक्कीच करतो. तर हा पापड आपल्याला भरपूर असा महाग मिळत असतो. तसाच चटपटीत आणि चविष्ट अगदी हॉटेलसारखाच पापड आपण घरी पाहूया. असा हा तळलेला पापड प्लेटमध्ये ठेवायचा आणि त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. असा पसरट सगळ्या बाजूंनी कांदा टाकला. त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आणि सोबतच थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि त्यावरती बारीक शेव आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकता. आणि असा चटपटीत चविष्ट पापड लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. तुम्ही नक्कीच करून पहा. तर लोकवन गव्हाच्या शेवाया छान येतात म्हणून या ठिकाणी मी 3 किलो लोकवन गहू घेतलेला आहे शेवायांसाठी. आता घेतलेल्या गव्हामध्ये पाणी टाकते. गहू बुडतील पाण्यामध्ये इतपत यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी 3 किलोच्या शेवाया दाखवत आहे, पण तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये शेवाया करायच्या असतील त्यानुसार तुम्ही गहू घ्यायचे आहे. पाणी टाकलं त्यानंतर हे गहू पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये ओले करायचे आहे. या प्रकारे पहा आणि साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत पाण्यामध्ये गहू राहू द्यायचे आहे. तर आपण हे मिक्स करतो पाण्यामध्ये गहू, तोपर्यंत अर्धा मिनिट हा होतोच. जास्त वेळ सुद्धा हे गहू आपल्याला भिजत घालायचे नाही पाण्यामध्ये, फक्त ओले करायचे आहे.
त्यानंतर एखादी चाळण घ्यायची आहे किंवा टोपली वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये हे गहू काढायचे आहे. पाणी हे निथळून झालेलं आहे. आता खाली जाड असा कॉटनचा कापड मी आथरून घेतलेला आहे. एखादी बेडशीट वगैरे घेऊ शकतात किंवा जाड स्टॉल वापरू शकता आणि सगळे गहू पाण्याच्या आतून काढून कापडामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे ह्या कापडाची आपल्याला गाठ बांधायची आहे. अशी ही गाठोडी बांधून घेते. गाठोडी बांधत असताना गव्हाची अशी घट्ट बांधा. त्यातलाच एक पदर घ्यायचा आहे त्या कापडातील आणि अशा प्रकारे ही गाठ बांधून ठेवते. तर ही जी प्रोसेस आहे मी रात्री करत आहे. रात्री गहू ओला केला आणि कापडामध्ये असा गाठोडी मध्ये बांधून ठेवलेला आहे. यामध्ये पाणी एक्स्ट्राचं असेल म्हणून चाळणीमध्येच हे गाठोडी ठेवते. वरतून झाकण ठेवायचं आहे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहे, वरतून हे सुकायला नको, झाकून अशा प्रकारे रात्रभर असंच हे आपल्याला राहू द्यायचं आहे. आता सकाळी मी तुम्हाला दाखवते. गाठोडं सोडून घेते. तर मैत्रिणींनो, सकाळपर्यंत हे गहू आपल्याला थोडेसे ओलेच हवे. त्यासाठी जाड कापड घ्या म्हणजे सकाळपर्यंत गहू हे ओले राहतात. आता थोडे गहू हे ओलसर आहे म्हणून घरामध्ये पंख्याच्या हवेखालीच 10 ते 15 मिनिटासाठी हे गहू अशा प्रकारे पसरून ठेवायचे आहे. जास्त सुद्धा कोरडे आपल्याला हे गहू करायचे नाही. जर का कोरडे गहू केले तर गव्हाच्या आतून कोंडा निघत नाही आणि शेवाळ्या ह्या लालसर येतात. तर थोडेसे ओलसर असतानाच गिरणीमधून हे गहू आपल्याला दळून आणायचे आहे आणि वाळत घालताना उन्हामध्ये सुद्धा वाळत घालायचे नाही. पंख्याच्या हवेखाली घरातच फक्त 10 मिनिटासाठी हे गहू मी अशा प्रकारे पसरून घेतलेले आहे. पहा, अगदी मोकळे मोकळे असे पसरून घेतलेले होते. एक गहू तोंडात टाकून पाहिला. गहू हा ओलसर आहे, खूप असा चपला जातोय. 10 मिनिटं झालेले आहे. गहू एक तोंडात टाकून पाहिला. गहू असा हा लगेच तुटत आहे पण जास्त कोरडाही झालेला नाही, ओलसरच आहे. त्यानंतर हे जे गहू आहे सगळे आपल्याला गोळा करून घ्यायचे आहे आणि गिरणीमधून दळून आणायचे आहे. तर मैत्रिणींनो, मी आधी सांगितल्याप्रमाणे गहू आपल्याला हा अजिबात जास्त कोरडा करायचा नाही. आता थोडासा गहू ओलसर असतानाच मी डब्यामध्ये भरते आणि गिरणीमधून दळून आणते. गिरणीवाल्यांना माहिती असतं का शेवाळ्यांचं कसं दळायचं आहे किंवा त्यांनी आपल्याला विचारलं कसं दळायचं आहे तर बारीकच दळायचं आहे. कारण जाड दळलं तर जास्त रवा निघतो आणि बारीक दळलं तर जास्त मैदा निघतो. रवा जर का जास्त पाडला तर तो आपल्याला पाखडावा लागतो आणि शेवाळ्यांसाठी जास्त मैदा हवा असतो. म्हणून थोडंसं बारीकच हे दळून घेतलेलं आहे. आता पीठ अशा प्रकारे हे झालेलं आहे. आता हे पीठ चाळायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. तर ही रवा चाळायची चाळण घेतलेली आहे. म्हणजे जी आपली रेग्युलर पिठाच्या डब्यामध्ये असते ना, ती चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे पीठ. या चाळणीतून रवा आणि मैदा दोन्ही खाली निघत असतात आणि जो जाड कोंडा असतो ना, तो वरती अडकत असतो. पहा, आता मी तुम्हाला कोंडा सुद्धा दाखवते. यामध्ये अजिबात रवा किंवा पीठ काही राहत नाही. कोंड्यामध्ये फक्त कोंडा हा निघत असतो. मी अशाच प्रकारे सगळं हे पीठ सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पुन्हा हे पीठ आपल्याला चाळायचं आहे. पुन्हा कशा प्रकारे चाळायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पहा, अशा प्रकारे हा कोंडा निघालेला आहे. फक्त 3 किलो गव्हामध्ये हा एवढा कोंडा निघालेला आहे आणि यामध्ये मैदा आहे आणि रवा सुद्धा आहे. हे पीठ असं वेगळं केलेलं आहे आपण. आता हा कोंडा आपण बाजूला ठेवू. हे जे पीठ आहे मी ह्या डब्यामध्ये पुन्हा भरून घेते. म्हणजे आपल्याला जास्तही भांडे भरवायचे नाही. कमीत कमी भांडे भरून आपल्याला हे काम करायचं आहे. डब्यामध्ये पीठ काढलं. आता ह्या पिठामध्ये रवा आहे आणि मैदा सुद्धा आहे. यापासून रवा आणि मैदा कशा प्रकारे वेगळा करायचा हे आपण पाहूया. तर आता एक पातळसर कापड घ्यायचा आहे, होडणीचा किंवा साडीचा वगैरे. तर ही होडणी घेतलेली आहे अशी पातळसर आणि ती होडणी या पसरट भांड्याला किंवा घेमेल्याला बांधून घ्यायची आहे. अशा प्रकारे होडणी ही बांधलेली आहे आणि ह्या होडणीवरती हे पीठ डब्याच्या आतलं घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला वस्त्रगाठ करायचं आहे.
जास्त कुठल्याही प्रकारच्या चाळणीचा वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने सगळ्यांच्या सहज लक्षात येईल, सगळ्यांना सहज जमेल अशी ही पद्धत दाखवून आपण मस्त अशा पांढऱ्या शुभ्र शेवाया या ठिकाणी करणार आहोत। पहा, आता या पिठामध्ये जेवढाही मैदा होता तो वस्त्रगाठ झालेला आहे, म्हणजे खाली भांड्यामध्ये आलेला आहे आणि वरती रवा आहे, त्यामध्ये कोंडा सुद्धा आहे। आता हा वरती असलेला रवा आणि कोंडा आपल्याला वेगळा काढायचा आहे आणि अशाच प्रकारे सगळं हे जे पीठ आहे ना वस्त्रगाठ करून घ्यायचं आहे। तर मंडळी, आता हे जे सगळं पीठ आहे ना वस्त्रगाठ करून झालेलं आहे। या प्रकारे आता पहा, हा रवा आहे, यामध्ये कोंडा सुद्धा आहे आणि ह्या भांड्यातील सगळा हा कोंडा आहे। हा कोंडा आपल्याला टाकून द्यायचा आहे। पहा, तुम्हाला हा मैदा सुद्धा दाखवते, किती पांढरा शुभ्र मैदा दिसत आहे। ह्या मैद्यापासून आपण दिवाळीमध्ये लाडू, शंकरपाळी सुद्धा करू शकतो। अतिशय चविष्ट आणि पौष्टिक हा मैदा आपण घरीच अशा प्रकारे करू शकतो। पहा, अगदी रेडीमेड मैदा जसा येतो ना त्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचा मैदा आपण घरी बनवलेला आहे। आता यामध्ये रवा आहे आणि कोंडा आहे, तो कसा आपल्याला वेगळा करता येईल ते मी तुम्हाला दाखवते। तर ही चाळण घेतलेली आहे, तर आता मैदा चाळायची चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीने हा रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। पहा, असा मार्केटमधून जसा आपण 0 नंबरचा रवा आणतो ना, सेम तशाच पद्धतीचा रवा हा खाली चाळणीच्या खाली निघत आहे। या प्रकारे मस्त पांढरा शुभ्र हा रवा दिसत आहे, अगदी बारीक असा। आणि चाळणीमध्ये जाड रवा आहे, त्यासोबतच कोंडा सुद्धा आहे। अशा प्रकारे हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। पहा, खालचा रवा किती पांढरा दिसत आहे आणि चाळणीच्या आतमध्ये असलेला रवा हा लालसर दिसत आहे, कारण यामध्ये कोंडा असल्यामुळे। अशाच प्रकारे सगळा हा रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, सगळा रवा आता हा चाळून घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला रवा हा परातीमध्ये भरला। यामध्ये थोडाफार काही कोंडा असेल तर अशा प्रकारे पराती हलवायची आहे, म्हणजे जेणेकरून यामध्ये काही कोंडा असेल ना तो सगळा असा वरती येतो। त्यानंतर फुंकर करायची आहे आणि फुंकरने हा कोंडा आपल्याला उडवायचा आहे। पहा, अशा प्रकारे आता कोंडा सगळा निघालेला आहे, मस्त पांढरा शुभ्र हा रवा झालेला आहे। सोबतच या ताटामध्ये हा रवा आहे, यामध्ये भरपूर कोंडा आहे। असा हा न कुठे टाकता गव्हामध्ये पुन्हा गिरणीतून दळून आणायचा आहे, म्हणजे कुठेही वाया जाणार नाही। या पिठाच्या आपण चपात्या करू शकतो। आता पहा, हा रवा झालेला आहे, त्यासोबतच हा पांढरा शुभ्र मैदा आहे। शेवायांसाठी हा रवा मैदा तयार झालेला आहे। अशा ह्या मैद्याचे लाडू सुद्धा खूपच चविष्ट लागतात। आता हा निघालेला रवा ह्या मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि या पिठापासून शेवाया करायच्या आहे। या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकलं जातं आणि मग शेवाया बनवल्या जातात। तुम्हाला जर का घरी शेवाया बनवायच्या असतील तर घरी सुद्धा करू शकता किंवा गिरणीमध्ये सुद्धा नेऊ शकता। आता शेवायाच्या मशीनमध्येच मी ह्या शेवाया करते। मशीनमधून अशा मस्त ह्या पांढऱ्या शुभ्र शेवाया होत आहेत। पहा, मस्त दिसत आहे, लांब लांब आणि पांढऱ्या शुभ्र। अतिशय सोप्या पद्धतीने हे पीठ कसं तयार करायचं ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे। घरी साचा असेल तर घरी सुद्धा तुम्ही या शेवाया हे पीठ मळून करू शकता। आता पहा, मी गिरणीमधून ह्या शेवाया करून घेतलेल्या आहे, मस्त कोरड्या झालेल्या आहे आणि कोरड्या झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे, पांढऱ्या शुभ्र आणि मस्त बारीक अशा शेवाया ह्या झालेल्या आहेत। पहा, मस्तच एकदा करून ठेवलेल्या ह्या शेवाया वर्षभर टिकतात, अजिबात खराब होत नाही। अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा गव्हाच्या शेवाया। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।